सगळ्या आजारांमध्ये प्रिव्हेंटिव्ह भाग असतो की प्रतिबंधात्मक काय आपल्याला काळजी घेता येईल. तसं कर्करोगाच्या बाबतीत होऊ नये तो आपल्याला यासाठी काय सवयी टाळल्या पाहिजेत आणि काय अंगीकारल्या पाहिजेत? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वस्थ राहा, मस्त जगा. आपण सगळ्यांना सगळे या व्यक्तीला ओळखतो. त्यांचं नाव आहे शरद वंशी. क्या बात आहे. त्यांना आजार झाला, अतिशय कडक माणूस, तसा खचणारा वगैरे माणूस हो. नाही. त्यामुळे त्यांनी तोंड दिलं. तर मी माझ्या नियमात बघितलं आणि मी त्यांना सांगितलं की सर हे पूर्ण बरं होईल. त्यांची जी अवस्था होती तेव्हा, त्या अवस्थेत या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. पण मी डॅम शुअर होतो. डॉक्टर म्हणून असा एक दिवस की जो तुम्ही विसरू शकणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटची व्यंगचित्र त्यांच्या आयुष्यातली काढली, ती माझ्यासाठी काढली. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची होती. मला वाटतं त्यांना तेव्हा त्यांचा हात थरथरत होता मला वाटतं, आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होता. बरेच प्रॉब्लेम होते, पण तो दिवस नाही विसरू शकत. साधं दात त्याचा काहीतरी झालं म्हणून डेंटिस्टकडे गेला आणि डेंटिस्टने सांगितलं की ते खरं जरा बहुतेक ते हिरडीचा कॅन्सर असण्याची शक्यता मला वाटतीये. कुलकर्णी म्हणून गुरुजी होते, ते साताऱ्याजवळ दहिवडी म्हणून गाव आहे, तिकडून यायचं आहे. जेव्हा त्यांना कर्करोग लक्षात आला, मुळात त्यांचं म्हणणंच असं होतं की जर तुमच्या ट्रीटमेंटला खर्च येत असेल तर मला ट्रीटमेंट नको, मी मरतो. जे काही पैसे आहेत माझ्याकडं त्याच्यात माझी मुलं जगतील. बरोबर, माणूस तो विचार 2 एकरपैकी 1 एकर जमीन मी ऑलरेडी विकली, 1 एकर माझ्या मुलांसाठी राहू देते. बरोबर. नुकतंच झालेलं बाळ आहे. डॉक्टरांनी त्या आईवडिलांना सांगितलं की हे बाळ फार तर 2 दिवस जगेल. अरे बापरे. म्हणजे बाळाकडं त्या एका वात्सल्याने, एका कौतुकाने बघणारे आईवडील. बाळ झोपले म्हणल्यावर त्याच्या छातीवर हात लावत होते. आहे का नाही. कॅन्सर म्हणजे मृत्यू निश्चित. चूक. कॅन्सर संसर्गजन्य असतो. अजिबात नाही. प्रत्येक कॅन्सर अनुवंशिक असतो. नाही, पूरक उपचार घेतले म्हणजे आधुनिक उपचार बंद करावेत. मुळीच नाही. साखर खाल्ल्याने कॅन्सर वाढतो. मुळीच नाही. तुम्ही साखर टाळायची म्हणली, किती टाळाल? शेवटी हिरव्या मिरचीत पण साखर असते, प्रमाण कमी जास्त असतं. बायोप्सी केल्याने कॅन्सर पसरतो. नाही, वेदना नाहीत म्हणजे कॅन्सर नाही. चुकीचं आहे. होमिओपॅथी आणि आधुनिक उपचार एकत्र घेता येत नाही. घेता येतं. कॅन्सर फक्त व्यसन करणाऱ्यांनाच होतो. नमस्कार, मी विवेक इनामदार आणि आपण पाहत आहात विवेक संवाद. आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते. कर्करोगावरील उपचारांमध्ये होमिओपॅथीची नेमकी भूमिका काय असू शकते? आधुनिक उपचाराबरोबर इंटिग्रेटिव्ह केअर म्हणजे काय? आणि सर्च संस्थेच्या गेल्या 40 वर्षाच्या संशोधनातून नेमके काय समोर आले आहे? याच विषयावर आज आपण एका अनुभवी व अभ्यासपूर्ण टीमशी मनमोकळा संवाद साधणार आहोत. आज आपल्यासोबत आहेत सर्चचे संस्थापक आणि संचालक डॉक्टर शैलेश देशपांडे. ते स्वतः भारतातील नामवंत होमिओपॅथी तज्ज्ञांमध्ये त्यांचा समावेश आहे. अनेक आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील त्यांनी अनेक शोधनिबंध त्यांचे सादर केलेले आहेत. प्रॅक्टिसबरोबरच संशोधन आणि विद्यार्थ्यांना शिकवणं हे देखील त्यांचं खास वैशिष्ट्य आहे. आज त्यांच्याबरोबरच आपल्यासोबत आहेत सर्च टीम. त्या सर्च टीममध्ये पहिल्यांदा आहेत डॉक्टर श्रेयस मसने, डॉक्टर हर्षदा चुळे व डॉक्टर आदित्य भोजने. आपल्या सर्वांचं विवेक संवादमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. देशपांडे सर, सर्चची स्थापना करण्यामागे मूळ उद्देश काय होता? मुळात होमिओपॅथीचे असे स्वतःचे काही प्रश्न आहेत. त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की एखाद्याने अभ्यास केला, जरी एखाद्याने खूप अभ्यास केला, खूप पेशंट पाहिले, खूप डेटा जमवला, खूप ॲनालिसिस केलं, सगळं काही केलं, ते त्याने मांडायचं कुठे? हा पहिला प्रश्न. दुसरी गोष्ट, असे जे एक्सपर्ट्स आहेत त्यांची माहिती जगाला होणं आवश्यक आहे. बरोबर. आणि इफेक्टिव्हली होणं आवश्यक आहे. मग ती कशी करायची? ॲडव्हर्टाईज करणं हे आमच्याकडे
मान्य नाही. बरोबर. मेडिकल क्षेत्रात त्याला मान्यता नाही. नाही. मग ते कसं करायचं? तर अशी एक संस्था उभी करायची आणि ती नावारूपाला आणायची की ज्याच्यामध्ये अंडर वन रूफ क्रिटिकल इलनेस, मेनली क्रिटिकल इलनेस, सर्दी, खोकला, सायनस याला ट्रीटमेंट होते. हा अवघड भाग नाही आहे, बरोबर. होते. पण अवघड जे आजार आहेत, जसं समजा कॅन्सर आहे, सोरियासिस आहे, हे जे अवघड ट्रीटमेंट असणारे आजार आहेत आणि त्याची विविध अंग आहेत, त्याची ट्रीटमेंट अथॉरिटेटिव्हली झाली पाहिजे. म्हणजे मी काहीतरी दिलं आणि पैसे घेतले असं नाही. तर त्याची काहीतरी ट्रीटमेंट अथॉरिटेटिव्हली झाली पाहिजे, त्याची नोंद राहिली पाहिजे, बरोबर. वर्षानुवर्ष त्याची नोंद राहिली पाहिजे आणि त्याचा रेफरन्स पुढच्या केसेसच्या ट्रीटमेंटसाठी घेतला गेला पाहिजे. बरोबर. हे एक. असे सगळे लोक अंडर वन रूफ. आणि दुसरं म्हणजे की ज्याला एखादी नाविन्यपूर्ण गोष्ट, एखादं नवीन निर्माण केलेली ट्रीटमेंट, एखादं नवीन संशोधन असं त्याला प्रेझेंट करायचं आहे. त्याने प्रेझेंट करायला नवीन प्लॅटफॉर्म कुठे आहे? तो प्लॅटफॉर्म निर्माण करणं आणि त्याला जगन्मान्यता मिळवून देणं, ही 3 उद्देश आहेत. या 3 उद्देशांसाठी सर्चची स्थापना झाली. वा, फारच छान. एकात्मिक आरोग्य सेवा, ज्याला इंटिग्रेटिव्ह केअर असं आपण म्हणतो, ते नेमकं काय असतं आणि हे सर्वसामान्य लोकांना सोप्या भाषेत तुम्ही समजून सांगू शकाल का? असं आहे की मुळात लोकांचे कुठल्याही आजाराच्या ट्रीटमेंटबद्दल प्रचंड गैरसमज आहेत. साध्या सर्दीबद्दल सुद्धा. बरोबर. की समजा एखाद्याला जुनाट सर्दी आहे तर त्याच्याबद्दल सुद्धा प्रचंड गैरसमज आहेत की रिस्पॉन्डिंग नाही आहे किंवा गोळी घेतली, तात्पुरती थांबली, याचा अर्थ सर्दीची ट्रीटमेंट झाली असाही होत नाही. सर्दी पडसं आणि जुनाट होणारी सर्दी याच्यात फरक आहे. इथपासून जे गैरसमज सुरू होतात ते त्याच्या ट्रीटमेंटपर्यंत आणि त्याच्या कॉम्प्लिकेशन्सपर्यंत. बरोबर. आणि म्हणलं तर साधी साधी दिसणारी सर्दी ही नंतर खूप मोठी कॉम्प्लिकेशन्स तयार करू शकते. मग एका पॅथीनी त्याची ट्रीटमेंट करायची हा नॉर्मल ट्रेंड असतो. प्रत्येक माणसाकडे, बाबा मी आता डॉक्टरांकडे गेलो आहे, त्यांनी मला औषधं दिली आहेत, ती मी घेतो आहे, ही सुरुवात असते. मग त्याच्यानंतर काय होतं की मी घेतो आहे 2 महिने झाले, मग मी घेतो आहे 6 महिने झाले, मग मी घेतो आहे 1 वर्ष झालं, करत करत 10 वर्ष होतात. 10 वर्षांनी सुद्धा माझी सर्दी आयदर होतीच तिथे आहे किंवा काहीतरी त्याच्यात थोडाफार बदल झाला आहे. मग अशा ठिकाणी एक पॅरलल जोड लागते. एक पॅरलल जोड लागते की जी तुमची ट्रीटमेंट 10 वर्ष चालू आहे, त्यांनी फरक पडला आहे नाही पडला आहे ह्याच्यात आपण जाऊया नको. पण जी तुमची ऑलरेडी चालू आहे, ज्याची तुमच्या शरीराला सवय झाली आहे, ती एकदम बंद न करता त्याच्या पॅरलल जायचं, त्याला जोड द्यायची आणि त्याला मागून एक पुश द्यायचा, ज्याच्यामुळे ती सर्दी मुळापासून कमी व्हायला सुरुवात होईल. अच्छा. 2 ट्रीटमेंट, 2 सायन्स या ठिकाणी एकत्र आली. याच्यासाठी परत एकदा सांगतोय, कोणीही सोम्यागोम्या उठला आणि ते केलं असं होत नाही. त्याच्यासाठी दोन्ही सायन्सचा प्रचंड सखोल अभ्यास पाहिजे आणि त्याच्यावर एक कमांड पाहिजे. बरोबर. हे जर करता येत असेल, कारण 2 औषधं एकत्र दिल्यानंतर जो झाला आहे तो बदल, तो चांगला आहे का वाईट आहे, त्याच्यासाठी औषधं वाढवायची की कमी करायची, हे कळलं पाहिजे. आणि हे कळण्यासाठी तुमचा तेवढा सखोल अभ्यास पाहिजे, तेवढी कमांड पाहिजे, तेवढे तुमच्या हाताखालून पेशंट्स गेलेले पाहिजे. बरोबर. तरच हे पॉसिबल आहे. याला म्हणतात ॲक्च्युली सायंटिफिक इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट. आपण असं म्हणजे तुम्ही नुसतं इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट म्हटला, मी त्याला एक शब्द ॲड करतो, सायंटिफिक इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट. मी फक्त 5 गोळ्या इकडच्या दिल्या, 5 गोळ्या इकडच्या दिल्या म्हणजे इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट नाही झाली. इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट म्हणजे ज्यामुळे तो पेशंट 2 पॅथीचा आधार घेऊन पूर्ण बरा झाला. ओके. यात मला एक गोष्ट नोट करायची आहे की बरं, वाटणं
आणि बरं होणं यात खूप फरक आहे. माझं आत्ता डोकं दुखतं आहे आणि मी एक कुठली तरी पेन किलर गोळी घेतली, माझं डोकं दुखणं थांबलं. याचा अर्थ ते डोकं ज्या कारणाने दुखतं आहे तो आजार माझा बरा झाला नाही. उदाहरण घेऊ आपण, समजा ब्लड प्रेशर वाढले म्हणून माझं डोकं दुखतं आहे, ब्रेनमध्ये ट्यूमर आहे म्हणून डोकं दुखतं आहे, मग ती गोष्ट गेली का? बरं, मुळापासून नाहीये. मुळापासून त्याचं हे निराकरण झालं पाहिजे. मुळात त्याचं ॲसेसमेंट झालं पाहिजे. ॲसेसमेंट झालं की ते ॲनालाइज झालं पाहिजे प्रॉपरली, की यात कशा कशा मार्गाने कुठे कुठे आपल्याला बदलायला लागणार आहे, कुठे थांबायला लागेल, कुठे पुढे जायला लागेल. बरोबर. आणि त्याप्रमाणे त्या पेशंटला तुम्हाला एक्झॅक्ट इन्स्ट्रक्शन्स द्याव्या लागतात की हे चुकतं आहे, हे नाही करायचं. एकदा सांगितलं ना, काही ठिकाणी कडक व्हावं लागतं. एकदा सांगितलं कळत नाही, मराठी समजत नाही, ही भाषा वापरावी लागते. पण ती वापरायची आणि ती वापरण्यासाठी तुमच्याकडे एक अथॉरिटी पाहिजे. आणखीन एक या संदर्भात प्रश्न होता माझा, जो एकात्मिक आरोग्य सेवेचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा ते एकाच डॉक्टरनी करणं अपेक्षित आहे का वेगवेगळे डॉक्टर, वेगवेगळ्या पॅथीचे जे डॉक्टर आहेत त्यांनी मिळून करणं अपेक्षित आहे? नाही, बेसिकली एकाच डॉक्टरनी दोन्ही पॅथी करणं अपेक्षित नाही. कारण तिथे पुन्हा ते कायदेशीर मुद्दे पण येतात की तुम्हाला अधिकार आहे का हे द्यायचा, आणि या आहे ना, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि तो बरोबर पण आहे, त्यात तो लॉजिकल आहे, त्यात चुकीचं काहीच नाही. मी जर एखाद्या सायन्सचा परिपूर्ण अभ्यास केलेला नाही, मला त्याचा काय अनुभव नाही, मला ते कोणी शिकवलेलं नाही, तर मी त्याची प्रॅक्टिस कशी करेन? बरोबर. तर माझी कमांड ज्याच्यावर आहे ते मी करतोय. पण ते करत असताना मी हे लक्षात ठेवतोय की माझ्याबरोबर हा एक मित्र पण आहे आणि याला घेऊन मला चालायचं आहे. आणि हे करत असताना अल्टिमेटली दोघांचेही गोल पेशंटला बरं करणं हे. बरोबर. म्हणजे टीमवर्क, थोडक्यात टीमवर्क करून पेशंटला बरं करणं डेफिनेट हे त्याचं मेन त्या उपचारांचं हे असेल. आता पुढचा प्रश्न असा आहे की फक्त होमिओपॅथी उपचार आणि इंटिग्रेटिव्ह केअर याच्यात नेमका फरक काय आहे? आता आपण याच्यासाठी एक उदाहरण घेऊया की एखादा कॅन्सर झालेला माणूस आहे किंवा कुठलाही आजार झालेला माणूस आहे, गंभीर आजार झालेला माणूस म्हणूया आपण. एखादा गंभीर आजार झालेला माणूस आहे आणि त्याला हॉस्पिटलची किंवा ॲलोपॅथीची ट्रीटमेंट सहन होत नाही आहे. खूप वेळा असं होतं, सहन होत नाही, ॲलर्जी येते, डोसेस वाढत जातात, ते डोसेस सहन होत नाहीत, कित्येक वेळा नॉन रिस्पॉन्डिंग असते. उलटंही होऊ शकतं, होमिओपॅथीमध्ये पण असं होतं की आम्ही दिलेली औषधं लागू पडत नाही, रेझिस्टन्स येतो, त्याचा उपयोग होत नाही, काहीतरी चुकतं, तेवढं पाळता येत नाही, वयाचं बंधन असू शकतं, इतर काही बंधनं असू शकतात, त्याच्यामुळे ते लागू पडत नाही आहे. मग काय करायचं? तर त्यांनी मग फक्त एका बाजूनी चालावं. दोन्ही गोष्टी एकत्र करण्यापेक्षा फक्त एका बाजूनी चालावं, म्हणजे एक एक्सपर्टच्या अंडर त्याला प्रॉपर गायडन्स मिळून तो पूर्ण बरा होण्याच्या दिशेने किंवा कमीत कमी त्याची क्वालिटी ऑफ लाईफ सुधारण्याच्या दृष्टीने त्याची इम्प्रूव्हमेंट ड्रास्टिकली होईल. एक म्हण आहे, जेव्हा दोन कुक असतात तेव्हा स्वयंपाकाचं वाटोळं होतं. हां, तसं होण्याचा धोका कितपत आहे? मेनी कुक्स स्पॉईल करी, मेनी कुक्स स्पॉईल करी. आता तुमच्या लक्षात आलं असेल की एवढ्या सगळ्या बोलण्यात मी आयुर्वेदाचं नाव कुठे घेतलं नाही. याचा अर्थ मी आयुर्वेदाच्या विरोधात आहे असं अजिबात नाही, पण मला स्वतःला आयुर्वेदातला ओकाठो कळत नाही. आणि आयुर्वेदातल्या कुणी ज्याला होमिओपॅथीबद्दल सखोल ज्ञान आहे असा माझ्या माहितीत नाही. त्यामुळे हे कॉम्बिनेशन होऊ शकत नाही. मग हे कॉम्बिनेशन कसं करणार तुम्ही? मग जर एखादा माणूस ही ट्रीटमेंट चालू आहे, गंभीर, समजा एखादा पोटाचा कॅन्सर आहे, त्याच्यासाठी ही ट्रीटमेंट चालू आहे, उपचार चांगले होत आहेत, रिझल्ट्स चांगले येत आहेत, रिपोर्ट्स सुंदर येत आहेत, त्याचं वजन वाढत चाललं आहे, तो त्याचं डेली जे रुटीन आहे ते अगदी कम्फर्टेबली करतो आहे, काही त्रास नाही, आणि मध्येच काहीतरी पोट साफ व्हायच्या 10 गोळ्या घेऊन आला 15 दिवस, तर आमची ही ट्रीटमेंट असते ही पूर्ण क्रॉस होते
आणि क्रॉस झाली की गाडी उलटी जायला सुरुवात होते. हा सगळ्यात मोठा धोका असतो. बरोबर. इथे ही म्हण तंतोतंत लागू पडते, मेनी कुक स्पॉइल द करी. तर पुढचा प्रश्न आहे की कर्करोगाचे जे उपचार आहेत त्याच्यामध्ये पूरक उपचारांची गरज का निर्माण झाली? आता असा एक विचार करा की एक छोटं पिल्लू आहे 3 महिन्याचं 6 महिन्याचं आणि त्याला ब्रेन ट्यूमर झाला आहे. तर त्याच्या आईवडिलांना ती सगळी जी ट्रीटमेंट आहे ती करणं किती क्लेशदायक होईल. मी फक्त पेशंटचा विचार इथे करत नाही आहे. पेशंटचा विचार तर आहेच, तिकडे मी येतो, पण आपण मूळ सुरुवात इथून करू. त्याच्या आईवडिलांना त्याची कवटी ऑपरेट करतील, मग ते काढून घेतील, मग त्याला रेडिएशन देतील. ट्रीटमेंट बरोबर आहे, त्याच्यावर टीका करण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्याच्या आईवडिलांसाठी ही गोष्ट किती क्लेशदायक आहे. बरोबर. मग या ठिकाणी जर मी मध्ये आलो किंवा एखादा तज्ज्ञ होमिओपॅथीचा माणूस मध्ये आला, त्यांनी त्या आजाराची तीव्रता 60-70-80% कमी केली, मग राहिलं काय? एवढंचं काहीतरी राहिलं, तेवढं पटकन काढून टाकलं. काम किती सोपं झालं. बरोबर. हे आहे ओके. सायंटिफिक इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंटचं महत्त्व. याच्यामध्ये आधुनिक उपचार पद्धती आणि होमिओपॅथी यांचा समन्वय कसा साधला जातो? आधुनिक उपचार पद्धतीचा म्हणजे तसं म्हटलं तर फक्त आधुनिक उपचार पद्धती नाही, प्रत्येक उपचार पद्धतीला स्वतःची लिमिटेशन्स आहेत. कुठलीही पद्धती ही परिपूर्ण नाही, इन्क्लुडिंग होमिओपॅथी. होमिओपॅथी ही परिपूर्ण नाही की होमिओपॅथीने तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं जगातल्या उत्तर परिपूर्ण मिळेल, पूर्ण होईल, असं नाही होत. प्रत्येक आम्हालाही पॅथीला अडचणी काहीतरी मर्यादा आहेत. येस, प्रत्येकाला मर्यादा आहेत. मग त्या ठिकाणी काय करायचं? मग त्या ठिकाणी दुसऱ्याची मदत घ्यायची. असं समजू आपण की एखाद्याला इथे गाठ आहे ज्याची मी ट्रीटमेंट करतो आहे. उद्या त्या गाठीचं प्रेशर श्वासनलिकेवर यायला लागलं आणि त्याला श्वास घ्यायला अडथळा व्हायला लागला आणि औषधांनी ते कमी व्हायला 6 महिने लागणार आहेत. मी नाही थांबू शकत. मी काय करायला पाहिजे? अशा ठिकाणी एक एक्सपर्ट सर्जन त्याच्यात इन्व्हॉल्वच करायला पाहिजे. तरच ती टोटल ट्रीटमेंट आणि तो पेशंट हे सक्सेसफुल होईल. सक्सेसफुल म्हणतोय मी, तात्पुरता रिलीफ कशानेही देता येईल, तो भाग वेगळा. पण सक्सेस ज्याला आपण म्हणतो तो अशा ठिकाणी येतो आणि त्या ठिकाणी माणसांचं सिलेक्शन करणं, माणसं चूज करणं, हे फार एक्सपर्ट काम आहे. बरोबर. तर कर्करोगाचं निदान होणं, तर कर्करोग वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये असतो. तर कुठल्या टप्प्यामध्ये हे जी पूरक उपचार पद्धती आहे त्याला अप्रोच झालं पाहिजे नातेवाईकांनी आणि पेशंटनी? यात मी 2 गोष्टी घेईन. एक म्हणजे निष्कारण कर्करोगाची असलेली भीती, निष्कारण, आणि दुसरं खरंच कर्करोग आहे, तो कुठल्या स्टेजला आहे वगैरे हे पेशंटच्या लेवलचे प्रश्नच नाहीत. अच्छा. पण एकदा लक्षात आलं की लगेचच्या लगेच एक्सपर्टचं ओपिनियन घेणं, त्याला कुठल्या स्टेजला वगैरे हे पेशंटनी बघायचंच नाही आहे, त्याच्यावर विचार करणं हे पण पेशंटचं काम नाही. हे काम सर्वस्वी त्या ट्रीटमेंटमध्ये इन्व्हॉल्व असलेले जे कोणी डॉक्टर्स आहेत त्या सगळ्यांचं हे काम आहे. ह्यात पेशंटनी उलट मी असं म्हणेन की पडू नये, असलेली भीती वाढते. आणि दुसरा एक विषय आहे की फक्त कॅन्सरची भीती आहे. जसं मी एक उदाहरण सांगेन की एक पेशंट होता, तो साधा दात त्याचा काहीतरी झालं म्हणून डेंटिस्टकडे गेला आणि डेंटिस्टने सांगितलं की ते खरं जरा बहुतेक ते हिरडीचा कॅन्सर असण्याची शक्यता मला वाटते. असं खूप एक रफ, कदाचित त्याला काहीतरी वाटलं असेल, दिसलं असेल, माहीत नाही आपल्याला, पण एक स्टेटमेंट करून टाकलं. त्याच्यानंतर तो कमीत कमी 50 डॉक्टरांकडे गेल्या, 500 तपासण्या केल्या, कशातही कॅन्सर नाही दिसला आणि तो कॅन्सर नव्हताच. पण त्या माणसाच्या मनातून आज 30-40 वर्ष झाली ती भीती काही उतरत नाही आहे. मग त्या भीतीमागे येणारे जे ब्लड प्रेशर, डायबिटीज हे सगळे आहेत
बरोबर. ती मित्रमंडळी त्याला जॉईन झाली. भीत्या पाठी ब्रह्मराक्षस अशी जी म्हण आहे. हां, तर त्याच्यासाठी आपण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतातल्या लोकांसाठी पूर्ण मी असा एक ॲडवाईस करीन की तुम्ही डॉक्टरचं ऐकायला शिका. डॉक्टर जे सांगतोय ना त्याचं ऐकायला शिका. जर डॉक्टर तुम्हाला सांगतोय की तुम्हाला कॅन्सर नाही आहे, जरी एखाद्याने सांगितलं तर त्याच्यापेक्षा एक्सपर्ट डॉक्टरकडे तुम्ही गेलाय, 2 किंवा 3 एक्सपर्टकडे गेलाय आणि ते सांगतायत की नाही, आपण ही फार फार तर तुमच्या समाधानासाठी तपासणी करून म्हणजे घेतलेली आहे. सेकंड ओपिनियन घेण्यात काही Yes. गैर नाहीये. येस, पण त्यानंतर पण त्यांनी सांगितल्यानंतर सुद्धा ती भीती चालू ठेवणं हे चुकीचं आहे. बरं, म्हणजे कुठल्याही टप्प्यावर जेव्हा हे होईल तेव्हा कळल्या अच्छा, जेव्हा कळेल तेव्हापासून पूरक उपचार पद्धती सुरू करायला हरकत नाही. हां, म्हणजे पहिल्या पावलाला तुम्हाला कळलं तुम्हाला कॅन्सर आहे, पुढचं पाऊल तुमचं या दिशेला पाहिजे. कॅन्सर म्हणजे मृत्यू नाही असं तुम्ही वारंवार सांगता. 100%. या कॅन्सरबद्दलचे प्रमुख गैरसमज आणि त्याचं वास्तव काय आहे नक्की? सगळ्यात पहिलं म्हणजे माहिती आहे का की एखाद्याला सांगितलं ना की हे जरा कॅन्सर वाटतंय असं, डॉक्टरसुद्धा बोलताना थोडंसं विचार करून बोलतात नेहमी. वाक्य खूप संक्षेपाने म्हणू आपण किंवा अशी फिरवून वापरतात, सूचित करतात. पण जेव्हा त्या पेशंटला त्याची कल्पना येते तेव्हा त्याचं म्हणणं असतं की आता माझ्या आयुष्यात काही राहिलं नाही, तो दिवस मोजायला आता माझ्या आयुष्यात काही राहिलं नाही, तो दिवस मोजायला खरंच सुरुवात करतो. पण असं नसतं. ॲक्च्युली खूप कमी प्रमाणात कॅन्सर असे आहेत की ज्यांनी अगदी थोड्या दिवसाचं आयुष्य माणसाचं शिल्लक राहतं. बाकी बहुतेक सगळ्या कॅन्सरवर आत्ता मॉडर्न मेडिसिननी आणि होमिओपॅथीनी दोन्हीनी खूप चांगला कंट्रोल आलेला आहे. काही थोड्याफार किरकोळ गोष्टी राहत असतील पण त्यांनी तुमचं आयुष्य एफेक्ट होत नाही. ओके. आता तोंडाचा कर्करोग भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतो की ज्याच्यामध्ये गुटखा, तंबाखू, धूम्रपान, तर अशी कुठली लक्षणं आहेत की हे करणाऱ्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये? खाऊच नाही ना. का खावं? म्हणजे माहिती आहे यांनी होतं तरी मी खाणार आणि मग लक्ष ठेवणार. एक. आणि दुसरं महत्त्वाचं मी एक सांगेन की डेंटल हायजीनचा तोंडाच्या कर्करोगाशी खूप जवळचा संबंध आहे. आपण फक्त त्याला तंबाखू, गुटखा, सिगरेट म्हणतो, पण डेंटल हायजीन हा एक महत्त्वाचा विषय. अच्छा. की एखादा दात वाकडा आहे आणि तो त्या गालाला सतत घासला जातोय, तर हे जे कंटिन्युअस त्या गालाशी किंवा ओठाशी होणारं घर्षण आहे ते सुद्धा कॅन्सरचं एक लक्षण असू शकतं. अच्छा. मग त्या ठिकाणी मात्र तुम्ही लक्ष ठेवलं पाहिजे. ही गोष्ट तुमच्या रोज लक्षात येणारी आहे. बरं. तुमच्या हे लक्षात येत असतं की मला सारखं हे होतं आहे आणि मला इथे या ठिकाणी इरिटेशन जाणवतं, इथली जखम परत होती आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही प्रॉपर माणसाकडे जाऊन योग्य ती करेक्शन्स करून घेणं अतिशय आवश्यक आहे. तर सगळ्या आजारांमध्ये प्रिव्हेंटिव्ह भाग असतो की प्रतिबंधात्मक काय आपल्याला काळजी घेता येईल, तसं कर्करोगाच्या बाबतीत होऊ नये तो आपल्याला, यासाठी काय सवयी टाळल्या पाहिजेत आणि काय अंगीकारल्या पाहिजेत याच्याविषयी काय सांगाल? सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे स्वस्थ राहा, मस्त जगा. अच्छा. सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं ना की कुठल्याही प्रॉब्लेमला स्वस्थ राहा ना. एखादी गोष्ट जर तुमच्या कपॅसिटी बाहेर असेल, म्हणजे हे आता मी सुरुवात करतोय मानसिक स्ट्रेसपासून, कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक रोगाचं मूळ शेवटी कुठेतरी जाऊन ते मनाला भिडतं. बरोबर. म्हणून की एखादी गोष्ट जर तुमच्या लिमिटच्या बाहेरच आहे तर ती तुम्ही उद्याच्या उद्या सोडवू शकणार आहात का? मला उद्या पंतप्रधान व्हायचं आहे, मी होऊ शकणार आहे का? नाही. मग त्याच्यासाठी मी आजचा दिवस, उद्याचा दिवस, 1 वर्ष 2 वर्ष तगमग करण्यात घालवून काय मिळवणार आहे? राईट. म्हणून पहिल्यांदा स्वस्थ राहायला शिका. जे काही आहे समोर त्याला आपल्याला फेसच करायचं आहे. एक तत्त्व कायमचं प्रत्येकाला
प्रत्येकाला, रुग्ण म्हणून नाही, रुग्ण टाळण्यासाठी म्हणून नाही, पण प्रत्येकाला मी एक तत्त्व नक्की सांगेन की समोर जी अडचण येईल तिला तुला धडक द्यायची आहे, तुला त्याला तोडायचं आहे आणि पलीकडे जायचं आहे. त्याच्यावर मी चढून जाईन, इकडून जाईन, तिकडून जाईन, शॉर्टकट शोधायचे नाहीत. अडचण आली, येऊ देत, त्याला धडक दे, तोड, पलीकडे निघून जा. मूळ ही वृत्ती जर अंगी बाणवली तर बहुतेक अडचणी ह्या आपल्याला अडचणी म्हणून जाणवतच नाही. अच्छा. आणि मग मस्त राहा, मग आलं मस्त राहा. त्याच्यात तुमचं खाणं पिणं, स्वच्छ हवा, बाहेर फिरणं, योग्य वेळी विश्रांती घेणं, पूर्ण झोप, पूर्ण खाणं, पौष्टिक खाणं, बाहेरचं जास्त न खाणं. मी जास्त न खाणं म्हणलं नाहीतर लोक एकदम मी घरातच अर्धाच चमचा तेल, अर्धाच चमचा तूप, तूप नकोच तरीसुद्धा स्वतःचे काहीतरी त्याच्यात जोडतात. हे नाही करायचं. तुमच्यासाठी पौष्टिक काय आहे, एक की तुमच्यासाठी पौष्टिक काय आहे ते तुमच्या शरीराला मिळालंच पाहिजे, त्याच्यात गेलंच पाहिजे. आणि दुसरं की तुमची आवड निवड पण पोचली गेली पाहिजे. तुमची आवड निवड जर नाही पोचली गेली तर तुम्ही स्वस्थ कसे राहा. अच्छा. मन मारून तुम्ही नाही चांगलं जगू शकत. पण त्याचाही अतिरेक नाही झाला. सो या दोन्हीचा समन्वय जर तुम्ही साधलात तर कॅन्सरच काय, माझ्या मते कुठलाच आजार होण्याची शक्यता जवळजवळ खूप कमी होते. मग काही अगदी अनुवंशिक, आईकडून वडिलांकडून येणारे, पूर्ण फॅमिलीत असणारे असे काही कॅन्सर्स आहेत आणि त्याच्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट पण आहे. तुम्हाला जर ती फॅमिली हिस्ट्री माहिती आहे की अमुक अमुक माझ्या फॅमिलीमध्ये माझ्या आजोबांना अमुक एक कॅन्सर होता किंवा माझ्या आजीला अमुक एक गोष्ट होती, तर त्याच्यासाठी काय करावं आधी तज्ज्ञांना विचारा. तुम्ही विचार करू नका, तुम्ही इंटरनेट चुकूनही बघू नका. बरं. तुम्ही त्याच्यावर उपचार करायचे नाही आहेत. तज्ज्ञ माणसाला कन्सल्ट करा, तो तुम्हाला गरज असेल तर सांगेल, गरज नसेल तर नाही म्हणेल, विषय सोडून द्या तिथे. तर 4 दशकं, जवळजवळ 40 वर्ष तुम्ही प्रॅक्टिस करत आहात, तर या 40 वर्षामध्ये असा कर्करोगाचा कुठला पेशंट आहे की जो लक्षात राहिला आहे तुमच्या? आमचे एक कुलकर्णी म्हणून गुरुजी होते, ते साताऱ्याजवळ दहिवडी म्हणून गाव आहे, तिकडून यायचे. आणि जेव्हा त्यांना कर्करोग लक्षात आला, अतिशय अचानक लक्षात आला, काही कारणं नव्हती, काही नव्हती, आणि तो आला तोच, म्हणजे ब्लड कॅन्सर होता त्यांना, आणि तो आला तोच खूप मोठ्या कॉम्प्लिकेशन्समध्ये आला. अरे लक्षात आला तोच कॉम्प्लिकेशनमध्ये आला. मुळात अतिशय गरीब माणूस, कशीबशी 2 एकर शेती, बाकी घराचं इन्कम काही नाही. आणि मग ते असं माझ्या मित्राच्या ओळखीनी माझ्याकडे आले. अच्छा, काय पौरोहित्य करायचे का गुरुजी म्हटलात म्हणून? हां, पौरोहित्य करायचे. अच्छा. पण आता एका छोट्या खेडेगावात काय किती असेल? पौरोहित्य असणार, काय इन्कम असणार. आणि तसा तो कोरडवाहू भाग आहे, त्यामुळे शेती फार अगदी उत्पन्न देणारी अशी काही नव्हती. तर ते माझ्याकडे आले तेव्हा ऑलरेडी त्यांचं स्प्लीनचं, प्लिहाचं खूप मोठं ऑपरेशन, म्हणजे इथून ते इथपर्यंत असे मोठे टाके होते त्यांना. अरे हां. आणि ते आले माझ्याकडे. आणि मुळात त्यांचं म्हणणंच असं होतं की जर तुमच्या ट्रीटमेंटला खर्च येत असेल तर मला ट्रीटमेंट नको, मी मरतो. जे काही पैसे आहेत माझ्याकडं त्याच्यात माझी मुलं जगतील. बरोबर. माणूस तो विचार 2 एकरपैकी 1 एकर जमीन मी ऑलरेडी विकली आहे, 1 एकर माझ्या मुलांसाठी राहू देते. बरं. तर म्हणजे ओघाने आलं पैसे न घेता ट्रीटमेंट करणं एक. आणि त्यावेळेला मी म्हणलं तसं त्यांच्या मुलांची वय होती 7-8 वर्ष, एक मुलगा एक मुलगी. आता तुम्ही त्या नवरा बायकोंची कल्पना करा. आता मला माहिती होतं की त्या आजाराची इंटेन्सिटी इतकी होती की तो बरा होणार नव्हता. पण मला किमान त्या माणसाला असं आयुष्य द्यायचं होतं की ज्याने त्याचं कुटुंब स्थिरावेल. ओके. आणि ते आम्ही केलं. त्याच्यानंतर जेव्हा ॲक्च्युली ते गेले
तेव्हा त्यांच्या मुलाचं लग्न झालं होतं, मुलीचं लग्न झालं होतं. मुलांना त्यांनी किराणा मालाचं दुकान टाकून दिलं होतं, ते सक्सेसफुल झालं. वा आणि मग कुलकर्णी गुरुजी शांतपणे गेले. वा. त्यांचा कॅन्सर बरा नाही झाला कधी, पण त्यांना त्रासही नाही झाला कधी. अच्छा, लाईफ स्पॅन पण तेवढा वाढला. हा, कम्फर्टेबल. एवढा वेळ त्यांना मिळाला, त्याच्यात मुलं सेटल झाली. हा कमी वर्ष नाही ना झाला. हो हो हो. आणि सगळ्यात महत्त्वाचं की आपली मुलं आणि मुली सेटल झालेली बघणं, हां, हे त्यांच्या दृष्टीने कॅन्सर बरा होण्यापेक्षा खूप मोठं सुख होतं. खूप मोठं, खूप मोठं. फारच चांगलं उदाहरण आणि कायम तुमच्याही लक्षात राहणं स्वाभाविक आहे. म्हणजे भाऊक करणारा क्षण होता तो. एखाद्या रुग्णाने किंवा त्याच्या कुटुंबाने डॉक्टर म्हणून तुम्हाला काही शिकवलं, असं काही उदाहरण आहे? असं आता परत एकदा छोटीशी कल्पना करूया आपण, की नुकतंच झालेलं बाळ आहे. नुकतंच झालेलं बाळ आहे आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी जे डॉक्टर येतात त्यांनी त्या आईवडिलांना सांगितलं. तोपर्यंत आईवडील पहिला दुसरा दिवस आनंदात छान अगदी असे होते. बाळाचं स्वागत होतं ते. आणि पहिल्या दुसऱ्या दिवशी डॉक्टरांनी त्या आईवडिलांना सांगितलं की हे बाळ फार तर 2 दिवस जगेल. अरे बापरे, केवढा मोठा शॉक असेल ना तो. म्हणजे बाळाकडं त्या एका वात्सल्याने, एका कौतुकाने बघणारे आईवडील, हे बाळ झोपलंय म्हणल्यावर त्याच्या छातीवर हात लावत होते. आहे का नाही. असं करत करत 2चे 4 दिवस झाले, काहीच झालं नाही. 4चे 8 दिवस झाले, काहीच झालं नाही. 1 महिना उलटून गेला, काहीच झालं नाही. बाळ घरी गेलं. त्रास म्हणाल तर काही नाही, बाळ घरी. पण आई वडील कुठल्याही डॉक्टरांकडे गेले, आता सुरुवातीचे आपण बाळ नवीन झाल्यावर ज्या लसी देतात, डॉक्टरांकडे गेले की ते MRIचा रिपोर्ट पाहायचे, नाही फार होणार काही, की परत आईवडिलांची ती सायकल चालू. बरं, इस्पेशली नवशिशू जे असतं त्याच्या बाबतीत सुरुवातीच्या 1 वर्षातल्या डॉक्टरच्या व्हिजिट या कंपल्सरी असतात. बरोबर. त्या तपासण्या, ती इंजेक्शन्स, वॅक्सिन्स सगळं रेग्युलर चालू होतं. आणि प्रत्येक डॉक्टरनी बघितलं की सांगायचं नाही फार नाही, की परत आईवडील त्या म्हणजे त्यातून सावरतायत परत त्याच्यात. आणि तुम्ही त्या अख्ख्या फॅमिलीची कल्पना करा. असं करता करता जवळजवळ 1 वर्ष व्हायला आलं, काहीच नाही. मग तो पेशंट एका न्यूरोलॉजिस्टकडे जातो. तोपर्यंत मला वाटतं महाराष्ट्रातले 25-30 पिडियाट्रिशियन, महाराष्ट्रातले, फक्त पुण्यातले नाही, नावाजलेले 25-30 पिडियाट्रिशियन प्रत्येकाने रिपोर्ट पाहायचा आणि सांगायचं की निराशा नाही आहे फार या बाळाकडे काही. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे असं सांगितलं होतं आणि 1 वर्ष झालंय, तरी सुद्धा हीच परिस्थिती आहे. तर 25-30 पिडियाट्रिशियन्स बघून झाले होते. त्यानंतर आता सुरुवात झाली न्यूरोसर्जन्सची, न्यूरोलॉजिस्टची. असं करत करत महाराष्ट्रात न्यूरोसर्जन्स आणि न्यूरोलॉजिस्ट अशांकडे ते पुढचं 1 वर्षभर फिरले. 1 वर्षभर फिरले पूर्ण. त्यांनी सुद्धा रिपोर्ट पाहायचा, बाळाला सांगायचं नाही होणार, कोणीच काही करू शकत नाही याच्यात. पुन्हा निराशा घेऊन घरी यायचं. कालचा दिवस आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस, एक दिवस पुढे ढकलायचा अख्ख्या फॅमिलीनी. त्याच्यानंतर मग एका डॉक्टरांनी त्याला फिट्सच्या गोळ्या चालू केल्या. त्याला फिट आली नाही, पण केल्या चालू. अच्छा. धाडकन फिटच्या गोळ्या चालू केल्या. का केल्या माहीत नाही, त्या केल्या ते झोपून राहायला लागलं. लहान बाळ 1.5-2 वर्षाचं असेल, 2 वर्षाच्या आतलं, ते झोपून राहायला लागलं. त्याच्यामुळे त्याच्या कानावर कुठला शब्द पडेना. कानावर शब्द पडेना तर ते बोलेना.
हालचाल त्याची हवी तेवढी होईना. कर्णबधीर मुलासारखी परिस्थिती झाली. मग हा एक नवीन प्रॉब्लेम घेऊन आणखीन काही डॉक्टर त्याच्यात ॲड झाले. प्रत्येकाने तेच सांगायचं. मग दुसऱ्या एका डॉक्टरांनी सांगितलं की ही का गोळी तुम्ही दिली त्याला फिट आली का कधी? मग ते त्याच्या तपासण्या वगैरे झाल्या. मग नाही आली फिट, बंद करा. त्या गोळ्या बंद झाल्या. आता ॲक्च्युली या गोळ्या अचानक बंद करायच्या नसतात. हे का झालं हे मला माहीत नाही. त्या डॉक्टरांनी असं का केलं हे मला माहीत नाही. मी त्याच्यात खोलात गेलो नाही. पण हे घडलं आणि त्यांनी धाडकन त्या गोळ्या बंद करून टाकल्या. धाडकन गोळ्या बंद करून टाकल्या म्हणल्यावर तो बच्चू 24 तास रडायला लागला. झोपच बंद झाली. 24 तास रडायलाच लागला आणि जोरात. म्हणजे ज्याला आपण रिअल क्राय म्हणतो तसा सुरू झाला. आता आणखीन एक चिंता. परत 2, 3, 4 डॉक्टर झाले. मग एक जण म्हणले आपण असं करू, आपण झोपेची गोळी सुरू करू. मग त्याला झोपेची गोळी सुरू झाली. परत 30 सायकल आली, तो झोपायला लागला. मग ते झोपेची गोळी कमी कर वाढव, कमी कर वाढव, तो अर्धवट गुंगीत आहे, असं सुरू झालं. असं करत करत तो पेशंट माझ्याकडे आला. मी ज्या दिवशी तो पेशंट पाहिला आणि तो रिपोर्ट पाहिला, असं समोर माझ्या ते बच्चू टेबलवर झोपलं आहे आणि माझ्या इथे रिपोर्ट आहे. आणि मी म्हणलं हा पेशंट आहे आणि हा रिपोर्ट आहे, हे दोन्ही जुळतच नाही आहे. हे दोन्ही जुळतच नाही आहे. मला या MRIच्या फिल्म हव्यात. मग आता या सगळ्या मनस्थितीत त्यांनी त्या फिल्म कुठेतरी ठेवल्या होत्या. त्या 2 दिवसांनी त्यांनी शोधून काढून आणून मला दाखवल्या आणि आम्ही त्या बघितल्या. त्या फिल्ममध्ये 32च्या 32 दात दिसत होते. तो 40-50 वर्षाचा कुठल्या तरी ॲक्सिडेंटमध्ये मेलेल्या माणसाचा MRI होता. बापरे. जो रिपोर्ट या मुलाच्या नावावर आला आणि ही एवढी सगळी हिस्ट्री गेली. त्यातून मी हे शिकलो की फक्त रिपोर्टवर कधीही अवलंबून राहायचं नाही. ही सगळी इमेजिंग टेक्निक्स आहेत, या इमेजेस आहेत. तुम्ही प्रत्यक्ष काही पाहताय का? तुम्ही प्रत्यक्ष काही पाहत नाही आहे. एक छोटी म्हणण्यापेक्षा मोठी गंभीर चूक होती ती. पण त्याच्यावर त्या बच्चूला इतकं सफर करावं लागलं, इतक्या यातना सहन कराव्या लागल्या, एवढ्या प्रयोगांना सामोरं जावं लागलं. भयानकच. ते तर 2 वर्षाचं होईपर्यंत त्याला फारसं काही कळत नसेल असं आपण धरू, किंवा त्या यातना काय असतील ते आपल्याला कळत नाही. त्याच्या त्या कुटुंबाच्या मनस्थितीचा थोडासा विचार करा. बरोबर. थोडासा 10% विचार करा की ते कसे सफर झाले असतील. याच्यापैकी म्हणजे आपण एक अंदाजे 50 डॉक्टर तर झाले, त्यांच्यापैकी एकाने जरी फिल्म बघायचं फक्त कष्ट अर्ध्या मिनिटाचे घेतले असते बरोबर, तर यातनं ते वाचले असते. म्हणून इमेजिंग टेक्निक्सवर पूर्ण अवलंबून नाही राहायचं कधी. त्याची मदत जरूर घ्यायची. CT स्कॅन करायचं, MRI स्कॅन करायचं, पेट स्कॅन करायचं, एक्सरेज काढायचे. जी काही आत्ता अत्याधुनिक शास्त्रांनी आपल्याला दिलेली इन्व्हेस्टिगेशन्स आहेत त्याची मदत डायग्नोसिससाठी नक्की घ्यायची. पण त्याच्यावर अवलंबून नाही राहायचं. फार मोठा धडा त्या बाळामुळे तुम्हाला मिळाला प्रचंड, आणि त्याचा तुम्हाला पुढे प्रचंड उपयोग झाला. हो. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णांच्या मनात सर्वाधिक कुठली भीती असते? एक तर कॅन्सर आहे हे त्याला आधीच कळलेलं असतं. त्यामुळं आता माझे किती दिवस राहिलेत हे मोजायला तिथूनच तो सुरुवात पेशंट. कुठलाही पेशंट जरी वरून कितीही धीरोदात्त दाखवत असला, कितीही टफ दाखवत असला, तरी विचार करायला तिथूनच तो सुरूच करतो. तिथं तो खरा घाबरलेलाच असतो. बरोबर. सो पहिली ही गोष्ट की उपचार करायला आता माझे किती दिवस राहिले. दुसरा आजकाल प्रश्न येतो की याला खर्च येईल. असं ऐकलंय की या ट्रीटमेंटसाठी प्रचंड खर्च येतो, तर मला काय काय विकावं लागेल. कदाचित बायकोचे दागिने विकावे लागतील, कदाचित घरदार विकावं लागेल, कदाचित गावाला शेती असेल तर शेती विकावी लागेल,
काय असेल नसेल ते. आर्थिकदृष्ट्या खूपच चिंता होती, भयानक असते. हां, आणि एवढं करून शेवटी माझं काय? ठीक आहे, खर्च केला, हे केलं तरी मी वाचणार की नाही याची कुठलीही शाश्वती नाही आहे त्याच्यामध्ये. पहिल्या भेटीमध्ये तुम्ही रुग्णांना काय सांगता? फर्स्ट डायलॉग तुमचा काय असतो? कुठं काय झालंय तुम्हाला? क्या बात आहे. हां, म्हणजे एक उदाहरण, परत एकदा एक उदाहरण घेऊया आपण, की की तो सांगायचा प्रयत्न करतो मला काय झालंय, माझं संपलंय सगळं, अशा ह्याच्यात असतो, आणि तेव्हा तुम्ही म्हणता की कुठं काय तुम्हाला झालंय. मला कुठं काय झालंय? क्या बात. दाखवा इथून तिथे चालून मला, बसा मांडी घालून खाली, राहा उभे, 4 उड्या मारा. ह्याच्यात म्हणजे अर्थात प्रत्येक केसमध्ये नाही होत असं, पण बहुतेक वेळा पहिल्यांदा तर असं असतं की असं समजा की एखादा 1-1.5 इंचाचा छोटीशी कॅन्सरची गाठ आहे, 1-1.5 इंचाची, 1-1.5 सेंटीमीटरची छोटीशी कॅन्सरची गाठ आहे. आता त्याला सांगितलेलं असतं, त्याच्या ऑलरेडी 50 तपासण्या झालेल्या असतात, तिथेच तो अर्धा खचलेला असतो. त्याच्यानंतर त्याला सांगितलेलं गेलं असतं की हे कॅन्सर आहे, याच्यासाठी तुला हे 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 करावं लागेल, त्याच्यासाठी 15 दिवस ॲडमिट हो. बरोबर आहे? आता हा माणूस माझ्याकडे आला, तर मी त्याच्याशी बोलताना बरोबर उलटं बोलतो की केवढं येते? 1.5 सेंटीमीटर. 1.5 सेंटीमीटर म्हणजे काय रे? एक शेंगदाणा. मग त्याला एवढं घाबरायचं? मी नाकारत नाही आहे तो कॅन्सर आहे, पण त्याला एवढं घाबरायचं? ही एक बाजू. दुसरी बाजू, ज्यांना ॲडव्हान्स्ड आहे, कॅन्सर ॲडव्हान्स्ड आहे, की खूप पसरला आहे, मलाही माहिती आहे, त्यालाही माहिती आहे की तो बरा होणार नाही आहे. मी जरी त्यांना खोटं सांगितलं की बाबा तो बरा होईल, तरी त्याला कल्पना आहे की डॉक्टर हे खोटं सांगतात. हे त्याला एवढं त्याला कळलेलं असतं, इतकं तो फिरलेला असतो. बरोबर आहे? मग त्याला आपण जर असं सांगितलं की काका, प्रत्येक आजार बराच व्हावा असा नियम तुम्हाला कोणी सांगितला? तुम्हाला स्वतःला ब्लड प्रेशर गेली किती वर्ष आहे? 40 वर्ष. झालं का बरं? नाही झालं. मग असा तो कॅन्सर आपण अर्धमेल्या उंदरासारखा तिथे पडू नये. तुम्हाला काय होत नाही, तुम्ही हिंडताय, फिरताय, चालताय, खाताय, पिताय, डोंगर चढताय, सगळं करताय, मग काय प्रॉब्लेम आहे तुमचा? असं सांगितलं की तो माणूस जागेवरच येतो. तर खरं की मी हा विचारच केला नाही की त्या कॅन्सरला मी जर जाग्यावर बांधून ठेवलं, तो पसरला नाही, इतर कुठे गेला नाही, मला त्यांनी कुठलं अपंगत्व आलं नाही, माझं काम चालू आहे, माझी सर्व्हिस चालू आहे, माझं हिंडणं फिरणं चालू आहे, माझे छंद चालू आहेत, सगळं चालू आहे, मग मी याला का घाबरू? बरोबर. या प्रकारे 2-3 पद्धतीने तीच गोष्ट सांगता येते. आणि जी फॅक्ट आहे, अगदी कमी पेशंट्स असतात की ज्याच्या बाबतीत म्हणजे आम्हाला गोल बोलावं लागतं जरा, ते मी इथे सांगणार नाही, पण गोल बोलावं लागतं जरा. पण ते खूप कमी असतात पेशंट असे की ज्या ठिकाणी आम्हालाही खूप लिमिटेशन्स असतात. नाही, बरंचसं मी आता मुद्दामून हा प्रश्न अशासाठी विचारला की अनेक रुग्ण तुमच्याकडे येतात आणि त्यांच्या त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतात. तर ते याचं मूळ कारण तुम्ही असं त्या तुमच्या पहिल्या संवादामध्ये त्याचं कारण दडलेलं आहे. तर ती फॅक्ट आहे की नाही? बरोबर. ते पूरक उपचार पद्धतीमुळे एखाद्या रुग्णाच्या जीवनात किंवा त्याचं जे काही गुणवत्ता आहे जीवनाची, त्याच्यामध्ये लक्षणीय सुधारणा झाली, असं काही उदाहरण देता येईल? आमच्याकडे येणारे जवळजवळ सगळे रुग्ण म्हणजे पहिल्या स्टेजला आमच्याकडं कॅन्सर घेऊन आला आहे असे बोटावर मोजण्या एवढे रुग्ण असतात. बाकी सगळेच्या सगळे रुग्ण हे दुसरी कुठली तरी ट्रीटमेंट घेऊन, एक तर ती फेल होती आहे किंवा त्याचा नंबर म्हणजे 90 केमोथेरपी घेतलेले लोक आहेत, किंवा आता तो खर्च करण्याची माझी कपॅसिटी नाही आहे म्हणून इकडे आलो आहे, किंवा ते मला आता सहनच होत नाही आहे, मी मेलो किंवा मेले तरी चालेल, मी प्राण द्यायला तयार आहे,
पण आता पण केमो ती नको. पायरी मला परत चढायची नाही. तुम्ही काय करू शकत असाल तर करा, नाही तर मी चालतो. या मानसिकतेतनं काही जण येतात. मग ह्यांना ॲक्च्युली ती जी ट्रीटमेंट एवढे दिवस चालू आहे ती धाडकन बंद करणं पण चुकीचं असतं. बरोबर. मग त्यांना समजावून सांगायला लागतं की काका तुम्ही एवढे चालत आलाय, एकदम थांबलात तर काय होईल. ते म्हणतात नाही मी उद्यापासून केमोथेरपी घेणार नाही. त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना काहीतरी कॅल्क्युलेशन करून समजा 10 केमोथेरपी सांगितलेल्या असतील, 6 सांगितले असतील, 8 सांगितले असतील, जे काय सांगितलं असेल ते कॅल्क्युलेशन करून सांगितलं असेल. ते जर मध्येच थांबवलं तर त्याचे स्वतःचे काही दुष्परिणाम असतात. मग मला काकांना सांगायला लागतं की काका बसस्टॉप यायच्या आधी चालत्या गाडीतून तुम्ही उतरलात तो कुणाचा पाय तुटेल, बसचा नाही तुटणार. म्हणून केमोथेरपी कंप्लीट करा. राहिला प्रश्न कुठला, तुम्हाला सहन होत नाही आहे ना, तुम्हाला सहन होईल, तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. हे जर झालं तर तुमची काय हरकत आहे. मग आजोबा खुश होतात. वा. जेव्हा एखाद्या पेशंटवर एखादा डॉक्टर ट्रीटमेंट करतो पण त्याला अपेक्षित प्रतिसादच मिळत नाही, तर अशा परिस्थितीमध्ये सगळ्यात कठीण असतं ते म्हणजे आपण सगळ्यात तुम्ही अनुभवपणा लावलेला आहे, सगळे बेस्ट मेडिसिन्स आहेत, सगळं हे लावलेलं आहे, पण यश काही येताना दिसत नाही. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्वतःला कसं सावरता? नाही, या ठिकाणी सगळ्यात मोठा रोल येतो तो ह्या टीमचा रोल येतो. अशी जेव्हा केस येते तेव्हा ती समजा एखाद्या केसचं काम मी एकट्याने केलं आहे, त्या ठिकाणी ते 4 जण करतात, वेगळं वेगळं, सेपरेट. मग हे 4 जण एकत्र बसतात आणि ते डिव्होशन इतकं आहे की त्याचं सोल्युशन निघेपर्यंत मग ते काहीही असो तोपर्यंत हे 4 जण घरी जात नाहीत, त्याच्यावर सोल्युशन काढतात. मग त्याच्यात गरज पडली तर ऑन्कोसर्जन आमचे आहेत एखादे, त्यांना इन्व्हॉल्व करायला लागतं. केमोथेरपिस्ट आहेत त्यांना इन्व्हॉल्व करायला लागतं. इतर काही डॉक्टर्स आहेत त्यांना इन्व्हॉल्व करायला लागतं. अशा ज्याची मदत घ्यायची ती. सो प्रत्येक वेळेला हे 4 सोडून टीम व्हेरिएबल असते, पण टीमवर्क हे खूप मोठा रिझल्ट देऊन जातं. हा माझा अनुभव आहे गेल्या 40 वर्षातला. म्हणजे सावरण्याची परिस्थिती येण्याआधीच त्याच्यावर आधीच ठरलेलं असतं की त्याच्यावर मात करायची आहे. हां, आपण हारलो हे नाही मान्य करायचं, आपण हारलो हे म्हणायचंच नाही. माझे प्रयत्न सुरू आहेत, माझे प्रयत्न सुरूच आहेत. फारच छान. पॅलिएटिव्ह केअर ज्याला शमनात्मक उपचार पद्धती म्हणतात, तर त्याच्यामधला तुमचा एखादा अनुभव असा की ज्याच्यामुळे तुम्ही इमोशनल झालात, की डॉक्टर जरी असला तरी शेवटी माणूस आहे, तर त्याच्यामुळे असे प्रसंग डॉक्टरांच्याही म्हणतात डॉक्टरनी भावनिक होऊ नये, पण असा एखादा प्रसंग आहे का की जो तुम्हाला अजूनही आठवला तरी? आपण सगळ्यांना सगळे या व्यक्तीला ओळखतो. त्यांचं नाव आहे शरद पोंक्षे. क्या बात आहे. त्यांना आजार झाला, अतिशय कडक माणूस, तसा खचणारा वगैरे माणूस नाही. हो. त्यामुळे त्यांनी तोंड दिलं आणि दुसऱ्या का तिसऱ्या किमोथेरपीला त्यांना सिव्हिअर रिॲक्शन आली, पण त्या किमोथेरपी त्यांनी कंप्लीट केलं. त्यांच्या डॉक्टरांनी त्या 12च्या 12 किमोथेरपी ज्या सांगितल्या होत्या त्या 12च्या 12 कंप्लीट केल्या, सक्सेसफुली कंप्लीट केल्या. पण त्याचा जो रिझल्ट यायला पाहिजे तो येत नव्हता. आणि आता परिस्थिती अशी झाली होती की पूर्ण पोटात पाणी झालं होतं, कॅन्सर पसरायला लागला होता, अंगापायावर हातावर एवढी सूज आली होती, इन्कम सोर्स बंद झाले होते. म्हणजे हे त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे, म्हणून मी नावासकट सांगतोय. बरोबर. कारण त्यांनी ओपन मुलाखतीत हे सांगितलं आहे. मग माझ्या मेहुण्यांच्या ओळखीने ते माझ्याकडे आले की असं असं आहे, तसं तसं आहे. तर आता अर्थात असं आहे की ॲलोपॅथी हे एक सायन्स आहे, होमिओपॅथी हे एक सायन्स आहे. ही दोन्ही वेगळी सायन्स आहेत, तर नॅचरली यांचे नियम वेगळे आहेत. बरोबर.
तर मी माझ्या नियमात बघितलं आणि मी त्यांना सांगितलं की सर हे पूर्ण बरं होईल. त्यांची जी अवस्था होती तेव्हा, त्या अवस्थेत या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवणं शक्य नव्हतं. पण मी डॅम शुअर होतो. हो, शरद पोंक्षे यांनी मुलाखतीत ते सांगितलेलं आठवतंय मला. हां, पण मी डॅम शुअर होतो की नाही हे जाईल, नक्की जाईल. ते जेव्हा खुर्चीवरून उठले, ते आणि त्यांचा मुलगा पहिल्या व्हिजिटला आले होते, ते जेव्हा खुर्चीवरून उठले तेव्हा ते फारसे असे कन्व्हिन्स्ड वाटले नाहीत मला. कळत होतं की नाहीत कन्व्हिन्स्ड. म्हणलं ठीक आहे. मी त्यांना औषध दिलं, औषधं चालू केली आणि एक 2 व्हिजिटमध्ये सिग्निफिकंट फरक पडायला सुरुवात झाली. दुसऱ्या व्हिजिटला त्यांची खाण्यापिण्यावरची सगळी पथ्य बंद झाली. तिसऱ्या व्हिजिटला इतर जी औषधं होती सगळीच्या सगळी बंद झाली. चौथ्या व्हिजिटला फ्रेश वाटायला लागलं, ॲक्टिव्हिटी चांगली यायला लागली, हिंडायला फिरायला सुरुवात केली, व्यायाम करायला सुरुवात केली. 5व्या किंवा 6व्या व्हिजिटला मला आता एक्झॅक्टली आठवत नाही, पण त्यावेळेला त्यांचं म्हणजे कॅन्सर डायग्नोज व्हायच्या आधी त्यांचं एक नाटक त्यांनी चालू केलं होतं, जस्ट हिमालयाची सावली. अच्छा. ज्याच्यात मेन कॅरेक्टर होतं म्हणजे धोंडो केशव कर्वेंचं जे कॅरेक्टर आहे ते प्ले करणार होते पोंक्षे, शरद पोंक्षे. आणि ते अतिशय अवघड कॅरेक्टर आहे की ज्याला खूप हालचाल आहे, खूप उभं राहायला लागतं, खूप बोलावं लागतं, ताण द्यावा लागतो, पिचमध्ये अपसंग, असं थोडक्यात. म्हणजे मला फार काय कलेतलं कळत नाही, पण म्हणजे ताण देणारा असं किंवा इझी जाणारा तो रोल नव्हता. पण त्यांच्या डायरेक्टरला, त्या नाटकाच्या डायरेक्टरला किंवा जी टीम असेल त्यांना शरद पोंक्षेंना घेऊनच ते नाटक करायचं होतं. दुसरा कोणी रिप्लेसमेंट घ्यायची नव्हती. आणि आता 5व्या-6वी व्हिजिट झाली आहे, शरद पोंक्षे एक्सरसाइज वगैरे करायला लागलेत. इथपर्यंत आलं म्हणल्यानंतर परत ती टीम शरद पोंक्षेंकडे आली आणि म्हणली की आता नाटक कधी करायचं. पुढच्या व्हिजिटला मला त्यांनी विचारलं, डॉक्टर 1-2 महिन्यात मी करू का शो? मी साधारण अंदाज घेतला माझ्या ट्रीटमेंटचा. म्हटलं करा. बघा म्हणले डॉक्टर, करू का? अजून नाही सांगेन, करा. आनंद झाला. मग त्यांच्या ते रिहर्सल्स सुरू झाल्या. रिहर्सल्सला मी त्यांना नियम दिले की तुमचा 5 मिनटाचा जर स्टेजवर रोल असेल तर 5 मिनटं जाऊन तिथे प्रॅक्टिस कराल. तिथून इथे आलात की गादी घातलेली पाहिजे, त्याच्यावर तुम्ही झोपलेले पाहिजे. इतके वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे, इतका वेळ तुमची झोप झालीच पाहिजे. या सगळ्या शेड्यूलमध्ये तुमची प्रॅक्टिस बसवा. आणि फॉर्च्युनेटली त्यांच्या अख्ख्या टीमनी ते केलं. वा. आणि नाटक बसलं. क्या बात आहे. आता प्रश्न आला शो करायचा. शो करायचा म्हणजे त्या शोची ॲड सोडायची. ती काहीतरी 8-15 दिवस आधी सोडतात मला वाटतं. रंगीत तालीम झाली, आता शो करायचा आहे. तर काहीतरी मला वाटतं 29 कुठल्या तरी महिन्याची 29 तारीख फायनल ठरली. अच्छा. 29 सप्टेंबर तारीख ठरली. ॲड सोडायच्या आधी त्यांनी आणि मला वाटतं त्यांच्या मुलांनी येऊन मला विचारलं की डॉक्टर, नाटक बसवलं, तुम्ही सांगितलं ते सगळं पाळून, शो करायचा आहे, एका पायाचा आकार एवढा आहे, म्हणजे दोन्ही पायांचा आकार एवढा आहे, पोटात एवढं पाणी भरलं आहे, 5 ते 6 लिटर पाणी भरलं आहे. आणि 29 तारखेला मला प्रयोग करायचा आहे. ॲड सोडू का नको? आत्ता सांगा. ॲड सोडल्यावर मला काही करता येत नाही. ॲड सोडली एकदा मी की मला ते काहीही करून करायला लागेल. तुम्ही सांगितलं तर मी आत्ता महिनाभर पुढे ढकलतो. पुन्हा एकदा जसं मी म्हटलं, टीम बसली
आणि म्हणलं सर ॲड सोडा. त्यावेळची शरद पोंक्षेंच्या चेहऱ्यावरची जी एक्सप्रेशन्स होती ती शब्दात इथे मी तुम्हाला ती सांगून नाही शकत. बरं. म्हणजे ती बोलण्याच्या पलीकडची. आणि शोची तारीख ठरली, ॲड सुटली, त्याप्रमाणे औषधात आम्ही जे बदल करायचे ते केले. आणि तुम्ही पाहाल तर हिमालयाची सावलीचा पहिला शो जो झाला मुंबईत, त्यावेळेला प्रॅक्टिकली शरद पोंक्षेंचा पाय एवढा सुजलेला, दोन्ही पाय एवढे सुजलेले, पोटाचा असा नगारा की त्यांना खाली बसता येत नव्हतं पहिल्या प्रयोगाला. मग त्या नाटकातल्या एंट्रीज बदलल्या की जिथे धोंडो केशव कर्वे खाली बसतात तिथं त्यांना टेबलावर बसवलं. अच्छा. किंवा स्टूल दिला छोटा, समजा खुर्ची, अशा काहीतरी अरेंजमेंट करून त्यांनी पहिले 2 प्रयोग केले. दुसरा प्रयोग बघायला मी स्वतः गेलो. क्या बात आहे. पहिल्या प्रयोगाला नव्हता? पहिला प्रयोग मुंबईत झाला. अच्छा. जाणं शक्य नव्हतं. ओके. दुसरा प्रयोग बघायला मी स्वतः गेलो. हां. आणि चौथ्या प्रयोगाला शरद पोंक्षेंचे रिपोर्ट पूर्ण नॉर्मल होते. ते आजतागायत. क्या बात आहे. या गोष्टीला आता 8 वर्ष म्हणजे म्हणतात ना, नाटक हे ज्यांचं जीवन आहे ते पुन्हा त्यांना मिळालं. त्यांनी डेफिनेटली मदत केली असणार. म्हणजे नाटक मी करतोय ह्यांनी त्यांचं मन किती सुखावलं असेल. बरोबर. तर त्याची त्यांच्या इम्प्रूव्हमेंटमध्ये, रिकव्हरीमध्ये डेफिनेटली मदत झाली असणार. क्या बात आहे. सुंदर, फारच पण सुंदर. हे साधं नाही ना. डॉक्टर म्हणून तुमच्यासाठी कोणता निर्णय सर्वात कठीण असतो? ही अशी, आता जसं मी सांगितलं तसं उदाहरण घ्या की आम्ही सगळ्यांनी प्रचंड कष्ट घेऊन एक केस लढवली आहे, आली आहे, ती इम्प्रूव्हमेंटपर्यंत आली आहे. आणि मध्ये मगाशी सांगितलं तसं 10 गोळ्या खाल्ल्या, झाली माझी अख्खी ट्रीटमेंट क्रॉस झाली. आता मला करायचं असेल तर पहिल्या स्टेजपासून सुरुवात करायला लागेल. म्हणजे त्या पेशंटला पहिलं इन्व्हेस्टिगेशनपासून सगळं करणं आलं आणि ज्याला तो रेडी नसतो. आणि त्या ठिकाणी आपण एवढे घेतलेले कष्ट पाण्यात जाताना बघून जे दुःख होतं किंवा जे फ्रस्ट्रेशन येतं ते त्या पेशंटला तर कधीच कळत नाही. पण आम्हाला ते फेल्युअर जेव्हा जाणवतं की अरे आमची काही चूक नाही रे, आम्ही होतोय सक्सेस, आम्ही मॅच जिंकतोय आणि थोडक्यासाठी का तर तुम्हाला 10 वेळा बजावून सांगितलं होतं अरे ऐका, पण तुम्हाला ऐकायचं नाही आहे. तुम्हाला कोणीतरी शेजारच्यानी सांगितलं, वरच्यानी सांगितलं, एक ट्यूब लावली, जरा खा झाली, त्याला काय होतंय, हेच घेतलं, पोट साफ व्हायच्या गोळ्या घेतल्या, तोंडाला म्हणून क्रीम लावलं. अरे ते नसतं. अल्टिमेटली प्रत्येक औषध हे रक्तात जातं. तुम्हाला जेव्हा मी बजावून एवढं सांगतोय, 10 वेळा बजावून सांगतोय की इतर कुठलं औषध घ्यायचं नाही, लावायचं नाही, इतर कुठलं औषध घ्यायचं नाही, लावायचं नाही, तर हे का करतोय मी एवढं, जीव तोडून का सांगतोय, त्याच्यामागं तेवढा सिरियस अर्थ आहे. आणि मग ती केस जेव्हा आम्ही बंद करतो, अशा केसेस आम्ही बंद करतो की इथून पुढे मी तुम्हाला ट्रीटमेंट नाही देऊ शकत, कारण जो गुंता तयार झाला आहे तो आणखीन गुंता वाढत जाईल, मला त्याच्यात नाही पडेल. बरं, सोडवत आणलेला प्रश्न असतो आणि त्याचं एकदम गुंतागुंत निर्माण होती. जर तो ऐकणारच नसेल तर मग पुढे काम करण्यातही काही हे नसतं. खरोखर तो निर्णय खूप डॉक्टर म्हणून फ्रस्ट्रेटिंग असतो. डॉक्टर म्हणून तो खूप कठीण निर्णय असतो, फ्रस्ट्रेटिंग असतो. खरं. डॉक्टर आता काहीच होणार नाही का, असा प्रश्न जेव्हा रुग्ण आणि नातेवाईक तुम्हाला विचारतात तेव्हा तुम्ही काय उत्तर देता? आम्ही सांगतो आत्ता तर खरी सुरुवात आहे, कारण ही ट्रीटमेंट घेतली आहे कुठे तुम्ही काहीतरी जो अनुभव घेतला आहे, ठीक आहे, त्याचा तुम्हाला अनुभव खराब आला असेल किंवा त्याचा तुम्हाला हवा तसा गुण नसेल आला, पण आपण त्याला जोड देऊया किंवा त्याच्या ऐवजी हा दुसरा उपाय करूया. एखाद्या ठिकाणी रस्त्याने जाता येत नाही, मग विमानाने जाता येतं ना. बरोबर. प्रत्येक ठिकाणी ST नाही जाणार, रेल्वे जाईल. याचा अर्थ ते डेस्टिनेशनला पोचणंच अशक्य आहे असं नाही. आणि जसं मी तुम्हाला मगाशी दुसरा एक ऑप्शन सांगितला
की काहीच नाही होणार म्हणजे काय. हं. याच्या पुढे तुम्ही आत्ता जिवंत आहात, माझ्यासमोर उभे आहात, हालताय, चालताय, बसताय, बोलताय, सगळं व्यवस्थित आहे, खाताय, पिताय, तुमचं सगळं व्यवस्थित चाललं आहे. इथेच मी तुम्हाला थांबवून ठेवलं, म्हणजे तुमच्या आजाराला थांबवून ठेवलं. तुमचं जे नॉर्मल आयुष्य आहे ते तुम्ही जगलात, तर झालं ना तुम्हाला पाहिजे ते. बरोबर. तुमच्या म्हणण्याप्रमाणे ते बरंच का झालं पाहिजे. हं. या दोन्ही पद्धतीने उत्तर देतात. डॉक्टर म्हणून असा एक दिवस की जो तुम्ही विसरू शकणार नाही, की दोन प्रकारचे असतात, की एक काहीतरी खूप चांगलं 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 घडतं, किंवा खूप वाईट 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 घडतं. बाळासाहेब ठाकरेंनी शेवटची व्यंगचित्र त्यांच्या आयुष्यातली काढली, ती माझ्यासाठी काढली. अनफॉर्च्युनेटली त्यांच्या आयुष्यातली ती शेवटची ठरली. तो मला दिवस वाटतं नाही त्यांना विचारते. हां, तेव्हा त्यांचा हात थरथरत होता मला वाटतं, आणि त्याच्यासाठी तुम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करत होतात. बरेच प्रॉब्लेम होते, पण तो दिवस नाही विसरू शकत. स्वाभाविक आहे, एवढा मोठा माणूस, आणि त्याला पार तुम्ही तिथपर्यंत नेलं की जे स्वतःच्या हाताने, जसं पोंक्षांना नाटकात स्टेजवर उभं केलं, तसं एका व्यंगचित्रकाराला तुम्ही पुन्हा व्यंगचित्र काढायला लावलीत. ती मोठी प्रगती होती, आणि ती शेवटची ठरावीत. खरोखरच दुर्दैवच म्हणावं लागेल. आज तुम्ही हे जे काही सगळं काम करताय, या सगळ्या कामासाठी प्रेरणा कुठून मिळते तुम्हाला? खरं सांगू का, मी पण शोधतोय अजून. कारण अवघड आहे की इतका उत्साह टिकवणं, एवढ्या स्ट्रेसमधून जाणं, एवढ्या केसेस हँडल करणं, आणि तरी देखील काम करण्याची तीच उमेद, त्या प्रत्येकाशी तेवढ्याच एनर्जीने बोलणं. त्यामुळे एक खूप लोकांना उत्सुकता आहे की ही प्रेरणा येते कुठून. हे मलाही उत्सुकता आहे. हे नैसर्गिकचं किंवा म्हणतात काय, परमेश्वराचं देणं म्हणावं लागेल. अनेक नामवंत कलाकार, खेळाडू, सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्ती, काहींची नावंही आत्तापर्यंत आलेली आहेत आपल्या ह्याच्यात, या व्यक्तींचे डॉक्टर म्हणून तुम्ही ओळखले जाता. सेलिब्रिटी डॉक्टर आणि सामान्य रुग्ण. सेलिब्रिटी डॉक्टर आणि सामान्य रुग्णांचे डॉक्टर, ह्याच्यात काही फरक जाणवतो का? किंवा त्यांच्यातून माझ्या दृष्टीने म्हणाल तर माझ्यासाठी पेशंट हा पेशंट असतो. अच्छा. पण त्यांच्या बाजूने एक फरक नक्की जाणवतो, की कम्युनिकेशनला ते खूपच वरचढ ठरतात. अच्छा. म्हणजे एखादा सामान्य माणूस आपण विचारलेला प्रश्न जेवढा डेप्थमध्ये जाऊन समजून घेऊन त्याचं उत्तर देईल, त्याच्यापेक्षा कैक पटीने त्याचं चांगलं, सविस्तर आणि ॲप्रोप्रिएट, मला हवं ते म्हणण्यापेक्षा मला अपेक्षित आहे ते उत्तर ही लोक जास्ती चांगली देतात. अच्छा. म्हणजे सेलिब्रिटी हे जास्त त्या परिस्थितीकडे डोळसपणे बघत असतात, किंवा ती त्यांना वर्णन सविस्तर व्यवस्थित करता येते. अच्छा, त्यांना मांडता येतं व्यवस्थित काय कम्युनिकेट. काय होतंय हे. तर सगळ्या रुग्णांना मला कसं तरी होतंय. हां, हे हे आता 99% पेशंटला दुखतंय. कसं दुखतंय? हे गुडघं दुखतोय. हो, कसं दुखतंय? हे काय असं हलवलं ना की दुखतंय. अहो हो, पण कसं दुखतंय? ते असं जरा दाबलं ना की बरं वाटतं. अहो पण दुखतंय कसं? बरं. दुखतंय ना. मग सांगायला लागतं. दुखतंय म्हणजे ठणका मारतोय, कळ मारतीये, चमक येतेय, आग होतीये, टोचतंय, काय होतंय. हां. आणि हे एवढं सांगितल्यावर सुद्धा कित्येक पेशंट्सना ते डिस्क्राईब नाही करतायत. अच्छा. अर्थात हे आम्हाला औषधासाठी उपयोगी पडतं म्हणून विचारत असतो, पण हे विचारल्यावर सुद्धा ते कित्येक लोकांना नाही सांगतायत. आणि कलाकारांच्या बाबतीत हा विषय खूप सोपा होऊन जातो. तुम्ही म्हणालात तसं सेलिब्रिटी डॉक्टर ही नावलौकिक होणं ही खरोखरच अभिमानास्पद गोष्ट आहे, पण त्याबरोबर ती जबाबदारी पण असते की एखाद्या कलाकाराला तुम्ही बरं केलं, ती एक सक्सेस स्टोरी झाली, पण एखादं फेल्युअर झालं तर तेवढंच तो टीकेचाही धनी व्हायचं
योग येतो. तेवढंच बाउन्स बॅक होतं. तर खरोखरच हे अवघड काम आहे आणि ते टिकून ठेवणं, तो नावलौकिक, हे तुम्ही खूप लीलया करताय. आता आपण थोडंसं सर्चच्या संशोधनविषयक गोष्टींकडे येऊ, की सर्चने संशोधन क्षेत्रात कोणतं महत्त्वाचं काम केलं आहे? सर्च निर्माण व्हायच्या आधी होमिओपॅथीवर ज्या टीका आजही होतात की होमिओपॅथी म्हणजे औषधच नाही आहे. होमिओपॅथी म्हणजे तुम्ही उगाच काहीतरी द्यायच्या म्हणून गोळ्या देता, त्या पेशंटला वाटतं म्हणून बरं वाटतं. साखरेच्या गोळ्या देतात. हां. आता अर्थात हे बोलणाऱ्या माणसाने स्वतःशी विचार आधी केला पाहिजे की मी 3ऱ्या मजल्याचा MRI करून मग बोलतोय का, की इथे भरलंय की नाही, की साखरेच्या गोळ्या देऊन जर असे कॅन्सर बरे झाले असते, मी तुम्हाला जी उदाहरणं दिली, असे कॅन्सर जर बरे झाले असते तर तुम्हाला लाखो आणि करोडोची ट्रीटमेंट का द्यायची आहे? तुम्ही पोतभर साखर रोज द्या की. कोण नाही म्हणलंय? हे सिंपल उत्तर झालं. बरोबर. पण अर्थात त्याच्यावर त्याला एक स्टँडर्डाइज्ड फॉर्मॅट देणं आणि त्या सगळ्या गोष्टींचा रेफरन्स आला पाहिजे, की समजा 10 वर्षापूर्वी असं असं घडलं होतं आणि असं असं आपण केलं होतं आणि मग असं करताना आपल्याला या अडचणी आल्या होत्या, मग या आपल्याला टाळून पुढे जायचं आहे आणि मग त्याच्यामुळे ज्या अडचणी आल्या होत्या त्या ट्रीटमेंटमध्ये आल्या नाहीत. अशा पद्धतीने जी ट्रीटमेंट जाते आणि त्याचं 40 वर्षाचा रेकॉर्ड तुमच्याकडे आहे, फोटोग्राफ सकट, बरं, डॉक्युमेंटेशन त्याचं डॉक्युमेंटेशन आहे. तुम्ही म्हणाल त्या लेव्हलला तुम्ही ते प्रेझेंट करू शकता. आता तुम्ही माझे प्रोग्रॅम्स पाहिलेले आहेत. आपण बालगंधर्वला, रामकृष्ण मोरेला, यशवंत नाट्य सभागृहाला राईट, आपण ओपन प्रोग्रॅम घेतला आहे, हो, जिथे ओपन पेशंट समोर आहे. कुणाला चॅलेंज करायचं आहे की होमिओपॅथीनी पेशंट किंवा कॅन्सर बरा होत नाही. तुम्ही ऑडियन्समध्ये बसलाय, पेशंट तुमच्यासमोर स्टेजवर बसलाय, तुम्ही त्याला विचारा, मी मध्येच नाही आहे, मी फक्त माझा मेडिकल पार्ट सांगतोय की याच्यात होमिओपॅथीनी काय केलं. इतकं चॅलेंजिंग कार्यक्रम जगात कुठेही होत नाहीत. आणि हे होमिओपॅथीनी म्हणण्यापेक्षा सर्चनी ही लेव्हल गाठली की होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते. आंतरराष्ट्रीय स्तरावर या गोष्टींमुळे सर्चची काय ओळख निर्माण झाली? आंतरराष्ट्रीय स्तरावर अजून तेवढी ओळख आमची निर्माण नाही झालेली. आत्ता आमचा प्रयत्न चालू आहे, त्या दिशेने आम्ही वाटचाल करतोय, बऱ्यापैकी सक्सेसफुल आहोत. पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ओळख निर्माण अजून नाही झालेली. त्याचं कारण आहे की आंतरराष्ट्रीय होमिओपॅथीबद्दलचे किंवा ट्रीटमेंटबद्दलचे नियम जे आहेत ते खूप वेगळे वेगळे आणि स्ट्रिंजंट आहेत. त्याचे खूप अडथळे येत आहेत. पॅथीचा अडथळा येत नाही, ट्रीटमेंटचा अडथळा येत नाही, पेशंटचा अडथळा येत नाही, पण त्यांचे जे रूल्स आहेत त्याच्यामुळे तिथे आम्हाला परफॉर्म करता येत नाही आणि तिथला प्रत्येक पेशंट इथे येऊन औषध घेऊन निघत जाईल, हे फायनान्शियली तसं सोयीस्कर नाही. ओके, पण त्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. प्रयत्न चालू आहे. भारतामध्ये इंटिग्रेटिव्ह अँकोलॉजीचं भविष्य काय पाहता तुम्ही? कंपल्सरी होईल ती थोड्या दिवसांनी. म्हणजे कुठल्याही आजारासाठी आणि कुठल्याही पेशंटसाठी कंपल्सरी करावी लागेल. आणि माझ्या मताप्रमाणे तर मेडिसिनचा जो कोर्स आहे, जसा ॲलोपॅथीचा वेगळा आहे, होमिओपॅथीचा वेगळा आहे, आयुर्वेदाचा वेगळा आहे, त्याचा स्टडी होऊन त्याच्यावर रिसर्च होऊन एक कंबाईन कोर्स शिकवतानाच त्या पद्धतीने शिकवायचं. अच्छा, कारण प्रत्येक सायन्सला लिमिटेशन्स आहेत. कुठलंही सायन्स परिपूर्ण नाही. म्हणून ज्या क्षेत्रात जे सायन्स अग्रगण्य आहे तिथे नॅचरली ते प्रिफर करा. जिथे दुसरं कुठलं तरी आहे तिथे ते प्रिफर करा. सो शिकवतानाच मुलांना, विद्यार्थ्यांना मेडिकलच्या अशा पद्धतीने शिकवलं जाईल, असे दिवस भारतात येतील अशी माझी खात्री आहे. तर सर्चच्या माध्यमातून तुम्ही गेली 40 वर्ष हे काम करताय. आत्तापर्यंतचा पेशंटचा आकडा सुद्धा तुम्ही सांगू शकाल, कारण तुम्ही डॉक्युमेंटेशन करताय प्रत्येक गोष्टीचं. तर सर्चचं पुढचं मोठं स्वप्न काय आहे?
ज्याला विजन आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, की सरचं तर पुढचं विजन काय आहे? सर्चचं विजन हे आहे की एखादी व्यक्ती सर्चशी असोसिएटेड असो किंवा नसो, पण त्यांनी एखादा शोध लावला किंवा काहीतरी नाविन्यपूर्ण केलं, तर ते मांडण्यासाठी एक व्यासपीठ पाहिजे. आणि ते व्यासपीठ जे आहे ते ट्रस्टवर्दी पाहिजे, विश्वासार्ह पाहिजे. आणि असं व्यासपीठ जगाच्या पाठीवर आज कुठेच नाही आहे. ते सर्च व्हावं, क्या बात आहे, ही माझी इच्छा आहे. फारच छान. इंटरनेट, यूट्यूब, सोशल मीडियामध्येच कर्करोगाविषयी एवढ्या प्रकारची माहिती येते, त्याचा पेशंटवर कितपत परिणाम होतो? आणि या सगळ्या माहितीपासून जो तो सांगतो ते खरंच वाटत असतं. तर या सगळ्या माहितीपासून पेशंटनी स्वतःचा बचाव कसा करावा, पेशंटनी, त्याच्या नातेवाईकांनी? त्या वाटेलाच जाऊ नये. समोर खड्डा दिसतोय त्याच्यात उडी मारू नये. त्याचा दुष्परिणामच होतो, त्याचा चांगला परिणाम होतच नाही. सर, आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्चनी काय ओळख निर्माण केली आहे? आंतरराष्ट्रीय पातळीवर सध्या सर्चची ही परिस्थिती आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवर सगळ्यात वर किंवा सगळ्यात वरिष्ठ ज्या अथॉरिटीज समजल्या जातात, एक आहे WHO, आणि महत्त्वाचे रिसर्च किंवा खूप सायंटिफिक, खूप नियमाप्रमाणे गेलेले ट्रू रिसर्च, ट्रस्टवर्दी रिसर्च ज्याच्यात पब्लिश केले जातात, असं लॅन्सेट नावाचं एक पब्लिकेशन. या दोन अतिशय म्हणजे त्यातल्या अथॉरिटीज आहेत. तर यांच्याशी सर्च भांडू शकलं. काही वर्षापूर्वी होमिओपॅथी कशी फेक आहे, होमिओपॅथी कशी चुकीची आहे, ह्याच्यावर एक संशोधन त्यांनी पब्लिश केलं होतं आणि त्याला सर्चनी चॅलेंज केलं. लॅन्सेट आणि म्हणजे WHOचा प्रोजेक्ट होता तो, आणि लॅन्सेटने ते पब्लिश केलं. तर सर्चनी त्या रिसर्चला चॅलेंज केलं. अच्छा. आणि चॅलेंज अशा पद्धतीने केलं की तुमचे नियम आहेत, तुम्ही सांगाल ते नियम, तुम्ही सांगाल ते पेशंट्स आम्ही ट्रीट करतो, तुम्ही ऑब्झर्व करा आणि पाहूया कोण खरं आहे कोण खोटं आहे. अच्छा. सगळ्याचा सगळा खर्च सर्च करेल. क्या बात आहे. सगळ्याचा सगळा खर्च. आणि हा वाद आपण लोकसत्तामधून प्रसिद्ध केला होता. मला वाटतं काहीतरी 6 एपिसोड्स झाले होते त्याचे. आपण लोकसत्तामधून संपूर्ण वाद WHOचा आणि लॅन्सेटचा रेफरन्स देऊन पब्लिश केला. भारतात जेवढे लोक होमिओपॅथीवर टीका करतात ते सगळेच्या सगळे लॅन्सेटचा रेफरन्स देतात. त्यांना मी हे सांगू इच्छितो की या वादानंतर शेवटी सर्चच्या नावाने लॅन्सेटला हे मान्य करायला लागलं की आमचा यातला पार्ट फक्त आणि फक्त आमच्याकडं आलेलं रिसर्च मटेरियल पब्लिश करणं हे आहे, ह्याच्या पलीकडे आमची जबाबदारी नाही. हे सर्चसाठी मोठं यश होतं. मोठं यश, आंतरराष्ट्रीय स्तरावरचं यश आहे. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरची सगळ्यात मोठ्या संस्था की त्यांना आज पण चॅलेंज नाही आहे, त्यांना चॅलेंज करणारी एक संस्था जी होमिओपॅथीत पुण्यात काम करते, तिचं नाव सर्च. क्या बात आहे. ही सर्चची आंतरराष्ट्रीय ओळख आहे. वा, छान. आता एक छोटासा झटपट उत्तरांचा विभाग आहे. त्याची उत्तरं झटपट आणि थोडक्यात द्यायची आहेत, की अशी उदाहरणं वगैरे काही आवश्यकता नाही त्या ठिकाणी. पहिला प्रश्न, कॅन्सर म्हणजे मृत्यू निश्चित? चूक. कॅन्सर संसर्गजन्य असतो? अजिबात नाही. प्रत्येक कॅन्सर अनुवंशिक असतो? नाही. पूरक उपचार घेतले म्हणजे आधुनिक उपचार बंद करावेत? मुळीच नाही. साखर खाल्ल्याने कॅन्सर वाढतो? मुळीच नाही. पण तुम्ही साखर टाळायची म्हणली तर किती टाळाल? शेवटी हिरव्या मिरचीत पण साखर असते, प्रमाण कमी जास्त असेल, किती साखर टाळाल? बायोप्सी केल्याने कॅन्सर पसरतो? नाही. वेदना नाहीत म्हणजे कॅन्सर नाही? चुकीचं आहे. होमिओपॅथी आणि आधुनिक उपचार एकत्र घेता येत नाहीत? घेता येतात.
कॅन्सर फक्त व्यसन करणाऱ्यांनाच होतो? असं काही नाही. आता सर्चच्या टीममधील डॉक्टर श्रेयस मसने यांच्याशी आपण थोड्याशा गप्पा मारूयात. तरुण वयात अँकोलॉजी क्षेत्र निवडण्याचं कारण काय? डॉक्टर शैली देशपांडे सर, त्यांचा जे माझा कट्टावरती एपिसोड आला होता, ज्यावेळेस त्यांची मुलाखत झाली होती, त्या मुलाखतीमध्ये जेव्हा मी त्यांचं कॅन्सरमध्ये असणारं काम हे लक्षात आलं, ते बघितलं आणि नंतर मी सरांकडे अप्रोच झालो की मला हे शिकायचं आहे, हे काहीतरी वेगळं आहे, चॅलेंजिंग आहे. आणि नशिबाने सरांनी ॲज अ स्टुडंट ॲक्सेप्ट केलं, त्यांनी शिकवलं, मार्गदर्शन देत गेले आणि त्याप्रमाणे जेव्हा मी ते बघायला लागलो, त्यातून ते ऑन्कोलॉजीमध्ये काम करायचं, दिस इज समथिंग डिफरंट, हे काहीतरी चॅलेंजिंग आहे आणि ह्याच्यात काम करण्यामध्ये आनंद आहे, हे जेव्हा लक्षात आलं, त्यातून म्हणजे प्रेरणास्रोत म्हणाल तर डॉक्टर देशपांडे सर आहेत. आणि जेव्हा आपण रोज ते पेशंट बघायला लागलो, आता जेव्हा त्याचे रिझल्ट्स यायला लागले, पेशंटकडून ॲप्रिसिएशन मिळायला लागलं, ते माझं मग डेली मोटिव्ह व्हायला लागलं की आपण रोज नवीन पद्धतीने नवीन अभ्यास करून त्याच्यावरती काम केलं पाहिजे. ते डेली मोटिवेशन किंवा रोजची प्रेरणा झाली. आता सर्चच्या टीममध्ये तुम्ही काम करत आहात, तर त्यातलं लक्षात राहिलेला कुठला अनुभव? नक्कीच. बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते, त्यांचे वडील जेव्हा ग्रस्त होते, आजाराने ग्रस्त होते, PD हिंदुजासारख्या नावाजलेल्या मुंबईतील हॉस्पिटलमध्ये कंप्लीट ICU त्यांच्यासाठी रिझर्वड होतं आणि त्यावेळेस त्यांनी विशेष निमंत्रण देऊन त्यांच्या वडिलांच्या ट्रीटमेंटसाठी बोलवण्यात आलं होतं आणि पुण्याहून मुंबईला घेण्यासाठी गाडी आली. तिथे पूर्ण ते कमांडोज आणि विशेष एंट्री त्या ICUमध्ये जेव्हा मिळाली, त्या ठिकाणी आपल्याला त्यांना ट्रीट करायला मिळतंय, त्यांची केस बघायला मिळतीये आणि तिथले डॉक्टर सगळे ॲज अ होमिओपॅथ असून, सर तुमच्यासाठी काय काय आम्ही इन्फॉर्मेशन द्यायची किंवा आम्ही त्यामध्ये तुम्हाला काय मदत करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण त्या पेशंटला ट्रीट केलं, हे अविस्मरणीय आहे. हा क्षण सर्चमधला माझ्यासाठी खूप मौल्यवान आणि नवीन बघितलेला असा क्षण आहे तो. नक्कीच. उपचारांना प्रतिसाद न देणाऱ्या रुग्णांबाबत कुठलं मोठं आव्हान वाटतं? जेव्हा कर्करोगाचे जे पेशंट बघतो आपण, त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये ॲडमिटेड असतात किंवा अशा फेजमध्ये असतात की ते बेड रिडन कंडिशन ज्याला आपण म्हणतो, की ज्या ठिकाणी ते त्यांच्या आजाराबद्दल, त्यांच्या तक्रारींबद्दल स्वतःहून सांगू शकत नाही आहेत, त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल झालेली जी घटनाक्रम आहे तेही ते सांगू शकत नाही. अशा वाईट फेजमध्ये आपण त्यांना व्हिडिओ कॉलद्वारे किंवा, कारण ते येऊ शकत नाहीत, अशा फेजमध्ये आपण त्यांच्याशी बोलतो, त्यांचे नातेवाईक जेव्हा त्यांच्याबद्दल माहिती देतात आणि आपण त्यांना दूरवरून बघतोय, ॲक्च्युअलमध्ये एक्झामिनेशन करू शकत नाही आहोत, आणि अशा फेजमध्ये जेव्हा आपण त्यांना ट्रीटमेंट देतो, त्यानंतर 3-4 व्हिजिटमध्ये जेव्हा त्यांची सुधारणा होते, हेल्थमध्ये सुधारणा होते आणि ते स्वतः जेव्हा क्लिनिकमध्ये येऊन भेटतात, तर पहिल्या दिवसापासून ते क्लिनिकमध्ये येईपर्यंतचा हा प्रत्येक दिवस आव्हानात्मक आहे. ह्याचं एक उदाहरण देऊ इच्छितो मी. अजित डोवाल यांच्यासोबत काम करणारे अतिशय सिनियर असे ट्राय डिफेन्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, राष्ट्रीय सुरक्षामधले त्यातले जे व्यक्ती आहेत, ते त्यांच्या आजारामुळे बेड रिडन स्टेटमध्ये जेव्हा व्हिडिओ कॉलद्वारे त्यांच्या फॅमिली मेंबरसोबत बोलून, त्यांच्याशी काही प्रश्न घेऊन, त्यांचे इनपुट्स घेऊन आपण जेव्हा त्यांच्याशी बोलणं करण्यात आलं आणि अल्टिमेटली त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊन जेव्हा ते स्वतःहून येऊन भेटले क्लिनिकमध्ये, तोपर्यंतचा प्रत्येक दिवस हा आव्हानात्मक राहिला. कारण की त्यांच्या दूरवर असल्यामुळे त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट कशी होती ह्याचा ट्रॅक ठेवणे, त्यांच्या डाएट्समध्ये आपण काय काय बदल करायचे आहेत हे दूरवरून सांगणे, ॲट द सेम टाईम त्यांच्या फॅमिलीला मोटिव्ह ठेवणं की नाही तुमचा पेशंट होईल दुरुस्त, हे प्रत्येक कमांड करणं, प्रत्येक गोष्ट त्यांना समजून सांगणे, हे नक्कीच आव्हानात्मक आहे. होमिओपॅथीमध्ये रिसर्चची कमतरता जाणवते का? त्याची काय कारणं असतील? नक्कीच होमिओपॅथीमध्ये रिसर्चची आत्ता सध्या तरी कमतरता आहे, पण ह्या उत्तराचे 2 भाग असू शकतात. एक म्हणजे सिन्सिअर अँड डेडिकेटेड स्टुडंट्स, हा एक भाग झाला, आणि दुसरा भाग आहे जो
गव्हर्नमेंट बॉडी जे असते किंवा जे शासकीय कॉलेजेस ज्याला आपण म्हणतो की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना होमिओपॅथीसाठी एक्सपोजर मिळेल, त्याच्यामध्ये रुची निर्माण होईल आणि ॲज अ होमिओपॅथ डॉक्टर मी होमिओपॅथी प्रॅक्टिस करेन, हा मोटिव्ह डोक्यात येण्यासाठी तेवढं एक्सपोजर असणं गरजेचं आहे. तर ह्या ठिकाणी दोन्ही म्हणजे एक्सपोजरही कमी येतं आणि एक्सपोजर कमी असल्यामुळे डेडिकेशन, सिन्सिअरिटी टुवर्ड्स होमिओपॅथी हे देखील कमी होते, म्हणजेच मनुष्यबळ कमी होतं. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी कमी आहेत तर रिसर्च करता येऊ शकत नाही. आणि त्या तिसराही भाग असतो जो म्हणजे आर्थिक, जो सगळीकडेच महत्त्वाचा असतो, फंडिंग. रिसर्च करणं ह्यासाठी फंड्स हे नक्कीच गरजेचे असतात. त्यासाठी गव्हर्नमेंटकडून आणि प्रायव्हेट एज्युकेशन हबकडून जेवढं प्रोत्साहन येईल, नक्कीच पुढच्या काही वर्षांमध्ये होमिओपॅथीमध्ये रिसर्चचं प्रमाण वाढलेलं असेल, तेवढं डेडिकेटिव्ह आणि ऑथॉरिटेटिव्ह आर्टिकल समोर येतील असं मी नक्की सांगू शकतो. फारच छान श्रेयस सर. डॉक्टर हर्षदा चुळे आपल्याबरोबर आहेत. डॉक्टर हर्षदा, प्रत्येक कर्करोग रुग्णासाठी होमिओपॅथीमध्ये वेगळे उपचार असतात का? व्यक्ती आणि त्याच्या प्रकृती. आता प्रत्येक प्रकृतीसाठी वेगळी होमिओपॅथिक औषध. आपण थोडं उदाहरणार्थांमधून समजून घेऊया त्याला. 3 मैत्रिणी आईस्क्रीम खात आहेत. तर एका मैत्रिणीने आईस्क्रीम खाल्ली, तिला लगेच सर्दी झाली. दुसऱ्या मैत्रिणीने आईस्क्रीम खाल्ली, तिला दुसऱ्या दिवशी त्वचेवर खाज किंवा त्वचेवर रॅशेस आले. तिसऱ्या मैत्रिणीने जी आईस्क्रीम खाल्ली तिला काहीच झालं नाही. आता ह्या सगळ्या वेगळ्या रिॲक्शन्स आल्या, वेगळ्या प्रकृती आल्या. आता ह्या प्रत्येक वेगळ्या प्रकृतीसाठीच होमिओपॅथीमध्ये वेगळी औषधं देखील आहेत. म्हणजेच आजार होण्याचा प्रवास जसा वेगळा असतो तसंच होमिओपॅथीमध्ये रुग्णांसाठी औषधांची निवड देखील वेगळी असते. म्हणजे सरसकट कुठलंही औषध एका विशिष्ट रोगासाठी सरसकट कुठलंही औषध असं चालत नाही. आता सगळ्यात आता आपण जो कर्करुग्णांचा विषय आपण बोलत आहोत, तर त्याच्यामध्ये मानसिक आणि भावनिक आधार किती महत्त्वाचा असतो? नक्कीच महत्त्वाचा असतो. मगाशी जसं सरांनी सांगितलं की एका व्यक्तीला 1.5 सेंटीमीटरचा कॅन्सर झाला आहे, तो व्यक्ती 1.5 सेंटीमीटरचा झाला आहे हे नाही बघणार, अरे मला कॅन्सर झाला आहे हे जास्त बघतो. ह्या शब्दाचा त्याच्या शारीरिक किंवा मानसिकवर खूप परिणाम होत असतो आणि तो ह्या बाबतीत खूप विचार देखील करायला लागतो. तर हे सगळ्या ह्याच्यातून जेव्हा तो रुग्ण जात असतो, त्याच्या डोक्यावरचं वजन हे आपण इमॅजिन देखील करू नाही शकत. आता तुम्ही महिला डॉक्टर आहात, महिला रुग्णांशी संवाद साधताना काही वेगळी काळजी घ्यावी लागते का? ह्या बाबतीत मी पुरुषांवर अन्याय करते थोडा, सॉरी. पण हो, जेव्हा तिला कॅन्सर होतो तेव्हा तो आजार होतोय, पण याच्यापेक्षा जास्त भीती किंवा याच्यापेक्षा जास्त काळजी, चिंता तिला तिच्या मुलांची असते की आता माझ्या मुलांचं कसं होईल. आई आहे शेवटी. आई आहे शेवटी. सो ह्या सगळ्या गोष्टीचा रेफरन्स मला त्या प्रत्येक फॉलोअपला ठेवावा लागतो आणि खूप मोठी जबाबदारीची गोष्ट असते. फार छान. डॉक्टर आदित्य भोजने, तुम्ही KEM सह्याद्रीसारख्या हॉस्पिटल्समध्ये काम केलं आहे, तर तिकडच्या अनुभवाचा तुम्हाला सर्चमध्ये काम करताना उपयोग झाला का? नक्कीच सर. पण असा विचार करूया की एक पेशंट आहे जो इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट घेतोय आणि एक पेशंट आहे जो इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट घेत नाही. या दोन्ही पेशंटमधला आमूलाग्र बदल हा जो इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट घेतोय त्याच्यामधला बदल आणि जो घेत नाही आहे, या दोन्ही पेशंटमधला आमूलाग्र बदल हा शेवटी ज्यावेळेस ट्रीटमेंट चालू असते, ट्रीटमेंटच्या मध्यंती आणि ट्रीटमेंट्स ज्यावेळेस बऱ्याचदा शेवटापर्यंत जाते, या तीनही स्टेजमध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ह्यूज डिफरन्स दिसायला लागतो प्रत्येक पेशंट. आता तो डिफरन्स तुम्ही म्हणा की पेशंटच्या मानसिक दृष्टिकोनातून असो, म्हणजे जिथे मानसिक खच्चीकरण व्हायला लागतं पेशंटचं, म्हणजे एक कॅन्सरची गाठ असं पकडू की कॅन्सर म्हटलं लोकांची
अर्धी हिंमत तिथे संपल्या जाते. कॅन्सरची गाठ हा शब्द ऐकल्यानंतर मानसिकरित्या जे खच्चीकरण होतं ते खच्चीकरण. दुसरं झालं की फिजिकली ट्रीटमेंट घेताना, बऱ्याचशा ट्रीटमेंट घेताना फिजिकली पेशंट खूप डिटोरेट व्हायला लागतो. असं कन्सिडर करूया की प्लेटलेट्स कमी झाले किंवा हिमोग्लोबिन कमी झालं आहे, अशा बऱ्याचदा खूप प्रमाणात कमी व्हायला लागतं. आणि तिसरं म्हणायला झालं तर आर्थिक दृष्टिकोनातून बरेचसे पेशंट हे आर्थिक दृष्टिकोनातून खूप खालावले जातात या कॅन्सर या ट्रीटमेंटमध्ये. प्रामुख्याने बोलू या तीनही भागांमध्ये इंटिग्रेटेड ट्रीटमेंट ही खूप चांगल्या प्रकारे लोकांना मदत करते. हा गेल्या कित्येक वर्षापासून या नामांकित हॉस्पिटलमध्ये काम केल्यानंतर मी सांगू शकतो की इंटिग्रेटिव्ह ट्रीटमेंट ही तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मदत करू शकते. बहुशाखीय टीममध्ये काम करण्याचा अनुभव कसा वाटतो? पहिलं तर तुमचं खूप धन्यवाद सर. हा खूप सुंदर प्रश्न तुम्ही विचारला की मल्टीडिसिप्लिनरी टीममध्ये काम करतानाचा अनुभव. जसं की मगाशी सरांनी पण बोललात की जर एखादी टीम असेल तर त्याचं कार्य करण्याची क्षमता खूप वाढल्या जाते. म्हणजे आता असं कन्सिडर करूयात की कॅन्सर हा जगाला न सोडवला गेलेला कुळ आहे. हा तुमचा किंवा मला पडलेला प्रश्न नाही आहे. हे असं कोळं बनवूयात आपण की जे सोडवण्यात तुमचं क्षमता कित्येक पटीनं वाढवल्या जाते जर एक एफिशियंट टीम जर तुमच्यासोबत असेल तर. हे एफिशियंट टीमचं काम आहे की तुम्ही किती एफेक्टिवली त्या औषधांची एफिकसी आणि एफेक्टिवली ते तुम्ही पेशंटपर्यंत पोहोचवू शकता, त्यांना तेवढा रिलीफ देऊ शकता. हे एका उत्तम टीमचं उदाहरण म्हणजे माझ्या दृष्टिकोनातून सर्च आहे. ग्रेट. समाजामध्ये कर्करोगाबद्दल सर्वात मोठा गैरसमज कोणता आहे असं तुम्हाला वाटतं? आता सगळं काही संपलं आहे. हाच मोठा गैरसमज आहे. खूप मोठा. म्हणजे हा गैरसमज म्हणण्यापेक्षा ही भावना आहे लोकांची की कॅन्सर झाला म्हणजे सगळं काही संपलं. पण ते तसं नसून ती एक झुंज आहे आणि आयुष्य ही शेवटी झुंज आहे. ते लढावं लागणार नक्कीच. वा, फार चांगला संदेश दिला तुम्ही. सर, आता आपण रॅपिड फायरकडे येऊयात. याचं उत्तर एका शब्दात किंवा एका वाक्यात अपेक्षित आहे आणि जलद गतीने अपेक्षित आहे. डॉक्टर की संशोधक? डॉक्टर, संशोधक, ॲक्टर, पायलट आणि एका यशस्वी फायटर पायलटचे अतिशय अभिमान असलेले वडील. वा वा. आणखीन माणसाला काय हवंय? तुमच्या आयुष्याची ओळख एका शब्दात? सतत अथक प्रयत्न आणि संघर्ष. छान. सर्वात कठीण कॅन्सर केस? प्रत्येक. सर्वात प्रेरणादायी रुग्ण? बाळासाहेब ठाकरे. डॉक्टरांमध्ये असायलाच पाहिजे असा एक गुण? सतत शिकत राहा. प्रत्येक कॅन्सर रुग्णासाठी एक संदेश? स्वस्थ राहा, मस्त जगा. प्रत्येक नातेवाईकासाठी एक संदेश? तुम्ही नातेवाईक आहात, डॉक्टर नाही. क्या बात आहे. तुमचं आवडतं पुस्तक? होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते. क्या बात. तुमचा आवडता छंद? फ्लाइंग. वा. ताण कमी करण्याचा तुमचा मार्ग? अजून शोधतोय. एखादी व्यक्ती ज्याचा तुमच्यावर सर्वात जास्त प्रभाव आहे? APJ अब्दुल कलाम. आज पुन्हा करिअर सुरू करायचं झालं तर होमिओपॅथीच निवडाल का? 101%. कर्करोग एका शब्दात? झुंज. सर्च एका शब्दात? यश. आशा एका शब्दात? सूर्योदय. जीवन एका शब्दात? समर्पण. सेवा एका शब्दात? कर्तव्य. कॅन्सरवर एक सर्वात मोठा गैरसमज? जीवनाचा अंत.
प्रत्येकाने आजपासून सुरू करावी अशी एक आरोग्यदायी सवय. परिस्थिती निरपेक्ष हसत जगा. क्या बात आहे. आता शेवटचा प्रश्न तुमच्या तिघांसाठी आहे. डॉक्टर शैलेश देशपांडे म्हणजे विजनरी, अन इन्स्पिरेशन, लिगसी अँड अ लेजंड. जिद्द, धैर्य आणि संघर्ष इज इक्वल टू यशस्वी डॉक्टर शैलेश देशपांडे सर. पाठीवरती हात ठेवा आणि फक्त लढ म्हणा. क्या बात आहे. फारच छान आपला संवाद रंगत आलेला आहे. आता डॉक्टर, आजचा संवाद पाहणारे कर्करोगाचे रुग्ण, नातेवाईक, कर्करोगाची भीती मनात बाळगणारे सर्वसामान्य नागरिक आणि या क्षेत्रातील तरुण डॉक्टर यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल? सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे होय, होमिओपॅथी तुम्हाला वाचवू शकते. त्यामुळे तुमच्याकडं कुठलीही परिस्थिती येऊ दे, त्याच्यावर कुठून ना कुठून कुठल्या तरी पॅथीने किंवा कोणाच्या तरी सहकार्याने नक्की मार्ग निघेल. तुम्ही घाबरण्याचं कारण नाही. तुम्ही स्वस्थ राहा आणि मस्त जगा. क्या बात आहे. डॉक्टर शैलेश देशपांडे आणि संपूर्ण सरची टीम, आपण या ठिकाणी आलात आणि अत्यंत मनमोकळेपणाने त्याचबरोबर जबाबदारीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विवेक संवादच्या वतीने आपल्याला खूप खूप धन्यवाद. खूप धन्यवाद. आपल्याला हा संवाद माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि विवेक संवाद चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, म्हणजे असेच दर्जेदार व समाजोपयोगी संवाद सर्वप्रथम आपल्यापर्यंत पोहोचतील. आपल्या प्रतिक्रिया व पुढील भागासाठीचे विषय कॉमेंटमध्ये नक्की लिहा. मी विवेक इनामदार. पुन्हा भेटू एका नव्या व महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.